आणि त्यामध्ये पिरोतेक परापंथ की जगामध्ये विशेष करून पवित्र शास्त्र हे पवित्र ग्रंथ आहे आणि त्या पवित्र ग्रंथामध्ये 40 वेळेस 1 2 3 नाही 40 वेळेस या रोगाच्या बद्दल माहिती दिलेली आहे. आणि या रोगाच्या बद्दल म्हणजे इतकी जास्त माहिती देण्याचं कारण काय? कारण की आता आपण कोणी पण कुष्ठरोगाच्या बद्दल कोणी बाबा नाही आपल्याला दिसत पण नाही, परंतु त्या काळामध्ये आणि विशेष करून पवित्र शास्त्राच्या काळामध्ये 40 वेळेचा अर्थ असा आहे की हा रोग पुष्कळ प्रचलित असा होता. जसं आपण थंडी, ताप, मलेरिया, डेंग्यू हे जे आजार आता प्रचलित आहे, परंतु त्या काळातला हा एक प्रचलित आजार होता. आणि पवित्र शास्त्रामध्ये येण्याचं आपल्याला कारण देखील माहित आहे की हा रोग जरी आपल्याला माहित आहे की आजारामुळे किंवा एक बॅक्टेरियामुळे पसरतो, परंतु त्याच काळातले जे यहुदी लोक होते, जे नियमशास्त्र पाळणारे होते, ते लेवी 13कडे जायचे है ना. मागच्या वेळेस मी सांगितलं लेवी 13 वाचा, 13व्या अध्यायाकडे जायचे आणि त्यांना त्या गोष्टीची जाणीव होती की हा रोग कोणीतरी पाप केल्यामुळे देवाचा शाप, देवाचा क्रोध त्यांच्यावर उतरलेला आहे किंवा त्यांच्या घराण्यामध्ये मागे कोणीतरी केलेला असेल पाप आणि त्याचा शाप ते घराण्यावश चाललेला आहे. कारण की आपल्याला अनेकदा दिसतं की एक कुष्ठरोगीच्या घरामध्ये तशाच प्रकारचे कोढी लोक दिसतात. तर असं काहीतरी आहे आणि त्यामुळे याला ते आजार म्हणण्यापेक्षा, रोग म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं ते शापित आहे. आणि हे फार भीतीदायक बाब आहे. शापित व्यक्ती म्हणत होते आणि त्यामुळे या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आजकाल आपल्यापैकी अनेक जण ट्रीटमेंट घेतात, कोणाला माहिती नाही हे ह्याला झाला कोड काय लेप्रेसी झालेली ते बरे होऊन जातात, परंतु त्या काळामध्ये तसं नव्हतं. कारण की हा आजार जो आहे ज्याच्या पुढच्या स्टेपमध्ये माहिती आहे आपल्याला, स्टेप 1 स्टेप 2 3, तर त्याच्यामध्ये पुढचा जेव्हा स्टेपमध्ये येतो तेव्हा तो स्पर्शाने किंवा संसर्गाने देखील होतो. म्हणजे कपड्याचा स्पर्श, जसे डोळे आलेले आपल्याला माहिती आहे, डोळे कोणाला आले तर घरातल्या सगळ्यांना डोळे येऊन जातात किंवा त्याच्याबरोबर हाताला हात करणारे संगती राहणाऱ्याला डोळे येऊन जातात. हे संसर्गजन्य रोग आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या वेळेस देखील आपण मास्क न घालता इकडे तिकडे फिरलो की एकापासून दुसऱ्याला तो होतो, हा संसर्गजन्य. तसंच हा आजार देखील आज देखील संसर्गजन्य रोग आहे, म्हणजे एकापासून दुसऱ्याला लागू शकतो. आणि त्यामुळे त्या लोकांना ते काय करत होते, वेशीच्या बाहेर राहणं. आणि राहण्याचा अर्थ हा नाही आता काही तिथे काही आपल्यासारखं त्याला कोरोनाचे हॉस्पिटल उभारले, तिथे ट्रीटमेंट घेतलं बरं झालं की नाही, तिथे काही ट्रीटमेंट काही नव्हते. ते तर मरेपर्यंत बिचारा बरा झाला तर झाला, नाही झाला तर मरेपर्यंत तिथेच त्याला राहायचं होतं. आणि अशा प्रकारचे अनेक लोक वेशीच्या बाहेर होते. आणि मागच्या वेळेस आपण सांगितलेले की त्यांच्यासाठी आपल्या समाजापासून, आपल्या घरापासून, आपल्या लोकांपासून, गावापासून दूर राहून एकटं जगण्याची वेळ येत होती. आणि त्यामुळे अतिशय कष्टमय, दुःखमय जीवन त्यांचं होतं. आणि दुसरी गोष्ट होती की त्यांना सारखं अपमानित होण्याची वेळ येत असेल. का अपमान होत असतो त्यांचा? कारण की लोक त्या रस्त्यातून जेव्हा जायचे तेव्हा त्यांना काय म्हणावं लागत होतं, काय म्हणायचे, अशुद्ध अशुद्ध अशुद्ध. कोण म्हणायचे? कुष्ठरोगी स्वतःच्या बद्दल सांगायचे, आम्ही अशुद्ध अशुद्ध अशुद्ध, आमच्या जवळ येऊ नका. कितीतरी भयानक वेदना त्यांना होत असते की लोक चालले आणि ओरडते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अलर्ट, इशारा देते की बाबा आमच्या जवळ येऊ नका, आम्ही अशुद्ध लोक आहोत. कारण की जर त्यांनी असं केलं नाही तर त्यांना धोंडमार करून मारण्याची पण वेळ येत असते. त्यामुळे त्यांना ही वेळ आलेली होती. आणि अशा प्रकारचे अतिशय आपण समाजबाह्य लोक, क्लेशमय आजाराने वेगळे करून कोणी त्यांना विचारत नाही, स्वतःचा वारंवार अपमान, या सर्व गोष्टी त्या पिढ्यातून जाणारे हे कुष्ठ रोगी असत. आणि त्यामुळे आपल्याला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की कुष्ठरोगांमध्ये देखील बहुत प्रकार आहे, जवळपास 18 प्रकार आहे. त्यापैकी 2 प्रकार प्रचलित आहे. आणि पहिला प्रचलित प्रकार जेव्हा आपण म्हणतो महारोग. महारोग हा प्रकार म्हणजे काय, ओजस महारोग मध्ये काय होतं, बोट वगैरे हे सगळे काय होतात, हे सगळे गळून पडतात, तुटतात. पायाचे बोट, कानाचे, नाक गळून पडतं, या सर्व गोष्टी घडतात. आणि ते त्वचा ह्याच्यातून दुर्गंध पसरते आणि यामुळे तो अतिशय भयानक रोग आहे. आपल्याला आज देखील रस्त्याच्या किनारे अनेक स्टेशन इकडे तिकडे असे भिकारी ज्यांच्या हाताला पट्ट्या वगैरे लावलेल्या अशा प्रकारचे बोट घेऊन
ते भीक मागताना आपल्याला दिसतात आणि त्या लोकांच्याकडे बघून आपल्याला त्यांची दया येते. कारण की काही त्यांचा दोष आहे, पाप आहे असं आपल्याला आज तरी वाटत नाही, परंतु त्या समय वाटत होतं की हे शापित लोक आहे. आणि नंबर 2, हे समाजामध्ये आपल्याला बहुत जागेला वावरताना दिसतात. ह्याला श्वेतकुष्ठ म्हणतात. म्हणजे कोणता? पांढरा कोडी, ज्याच्यामध्ये त्याचा संपूर्ण शरीराचा रंग डोक्याच्या केसापासून तर डोळ्याच्या पापुत्यापर्यंत जे आपण म्हणूया किंवा डोळ्याच्या केसांपर्यंत सगळे पांढरं पडतं. आणि असे लोक आपल्याला दिसतात ना, सगळीकडे दिसतात की नाही? आणि असे लोक यांना देखील आपण कोडी असं म्हणतो. आणि हे लोक समाजात वावरताना दिसतात, परंतु त्या काळात त्यांना देखील ते देखील बाहेर असे होत होते. आणि अशा प्रकारच्या लोकांच्याकडे जेव्हा समाज बघत होता तेव्हा एकच म्हणणं होतं, नियमशास्त्रानुसार यहुदी लोकांचं हे म्हणणं होतं की हे शापित लोक आहे, यांच्यावर देवाचा शाप आहे, देवाचा क्रोध आहे, आणि त्यामुळे या लोकांना समाजात राहण्याची गरज नाही. समाजात राहण्याची गरज नाही. खरं बघितलं तर शाप आणि पाप सर्वांनी पाप केलेले आणि देवाच्या गौरवाला ते सगळे अंतरलेले. परंतु या लोकांनाच अंतरलेलं म्हणून शापित म्हणून बाहेर हाकलून देणं हे काय आजच्या काळात कोणालाही पटण्याचं असं नाही. परंतु आज देखील आपण अनेक प्रकारच्या समस्यामध्ये पीडित अशा लोकांना तिथे बाहेर जाताना बघतो. आणि त्यामुळे आता आपल्याला ही बाब मागच्या वेळेस मी शिकवली होती की जेव्हा कोरोनामध्ये आपल्याला क्वारंटाईन करत होते, क्वारंटाईन मध्ये विलगीकरण ज्याला मराठीत म्हणतो, त्याच्यामध्ये किती दिवस? 21 दिवस बाहेर ठेवत असत. आणि ते 21 दिवस त्यांचा इलाज केल्यानंतर मग डॉक्टरच्याकडे परत एक वार त्याचा स्वाईप टेस्ट केला होता ना. स्वाईप टेस्ट केल्यानंतर तो जर नेगेटिव्ह आला तर मग म्हणायचे ठीक आहे बाबा, ह्याचा रिपोर्ट नेगेटिव्ह आलेला, आता हा घरी जाऊ शकतो. तर त्याच्यामध्ये एक तर हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन किंवा घरातल्या एखाद्या वेगळ्या रूम मध्ये क्वारंटाईनचे ते जेवण वगैरे त्याला पुरवायचे. आठवतं का? विसरले? आणि हे 21 दिवस लोकांना काढणं अतिशय कठीण होतं. इथे तर पूर्ण आयुष्य काढायचं होतं. इथे पूर्ण आयुष्य काढणं आणि आपल्या सर्वांना निदान कोरोनामुळे तरी जाणीव झाली की हे विलगीकरण आहे, हे क्वारंटाईन, हे वेगळं राहणं किती भयानक असं असतं. आणि अशा अवस्थेमधून हे लोक जात असताना आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की डॉक्टर जोपर्यंत फिटनेस टेस्ट देत नाही, तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असतं आपल्याला सगळीकडे दाखवायचं. आम्ही देखील त्या दरम्यान जेव्हा जम्मू काश्मीर मध्ये गेलो तर प्रत्येक जिथे आम्ही स्टेशन उतरायचं ते म्हणायचं सर्टिफिकेट दाखवा, तुमचं टेस्ट झालंय का? हा, हे टेस्ट झालं, ठीक आहे, आत या, नाहीतर परत. म्हणजे रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट सगळीकडे हे सर्टिफिकेट लागायचे. आणि त्या सर्टिफिकेटच्या द्वारे लोकांना फिट असं सांगायचे. आणि ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही याचा अर्थ आहे की परत तुम्ही टेस्ट करा, टेस्ट केल्यानंतर जर तुम्ही ओके तर मग आज जा, नाहीतर मग हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट, तिथूनच हॉस्पिटलमध्ये त्यांना ज्या गावात आहे त्या गावात हॉस्पिटलमध्ये तुम्हाला दाखल करण्यात येत असे. आणि यामुळे प्रियांनो आजाराच्या बद्दल देखील शिकणं गरजेचं आहे. ही बायबल स्टडी आहे आणि या स्टडीकडे आपण जात असताना परत एक वार आपण इकडे बघत असताना आपल्याला असं दिसतं की त्या काळामध्ये आता कोण फिटनेस सर्टिफिकेट कोण देतं? डॉक्टर. आणि त्या काळामध्ये फिटनेस सर्टिफिकेट कोण द्यायचं? मागच्या वेळेस मी सांगितलं कोण द्यायचं? याजक. कोण द्यायचं? बोला, याजक. याजक म्हणजे पाळक. त्या काळातला आपण जर साध्या भाषेमध्ये म्हणा तर पाळकाच्याकडे ते जायचे किंवा त्या याजकाकडे जायचे. आणि याजक फिटनेस सर्टिफिकेट देत असताना 2 गोष्टी करायचा. जसं आता आपण मी सांगितलं की कोरोनामध्ये स्वाईप टेस्ट करायचे, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपोर्ट पण नंतर निगेटिव्ह आलं तर सर्टिफिकेट. तर त्या काळामध्ये फिटनेस टेस्टसाठी 2 गोष्टी करत असे. पहिली गोष्ट, त्याला सर्वस्व तपासायचा, कुठे चट्टा, दाग, डोळे, कान, पाय, पोट, हे सगळं तो तपासायचा याजक. आणि तेच तिथे काही जर आढळलं नाही तर याचा अर्थ आहे की हा काय झालेला आहे? हा रोगमुक्त झालेला आहे. तिथं रोगमुक्त नाही म्हणायचं, शापमुक्त. काय? बोला, शापमुक्त. शापमुक्त झालेला आहे असं म्हणायचे. आणि त्याच्यानंतर परत आणखीन एक गोष्ट करायची जे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं सांगा बरं, आठवतं का तुम्हाला?
शापमुक्तीसाठी पार्ट 2. पार्ट 1 मी तुम्हाला सांगितलं की तो सगळं चेक करतो याजक, आणि याजक चेक केल्यानंतर दुसऱ्या भागामध्ये तो जातो आणि त्या सेकंड पार्ट मध्ये केल्यानंतर मग त्याला मिळत असं शुद्धीकरण. आपण देखील अनेकदा ज्या स्त्रिया प्रेग्नेंट म्हणजे डिलिव्हरी होते त्याच्यानंतर आपण 21 दिवसानंतर है ना शुद्धीकरणाच्या विधीच्या नंतर ते प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सहभागी होतात, बरोबर आहे ना. तर आता ही शुद्धीकरणाची प्रक्रिया, आणि शुद्धीकरणासाठी मी काय सांगितलं होतं, 2 कसे पक्षी घ्यायचे है ना, 2 पक्षी घ्यायचे, शुद्ध पक्षी असतील ज्याच्यावर कोणता पण जे काय आजार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दोष नाही, असे 2 पक्षी घेतल्यानंतर पहिला पक्षी काय करायचे, त्याला मारायचे, म्हणजे त्याचा वध करायचा, त्याचं रक्त घ्यायचे, वाटीमध्ये जमा करायचे, आणि दुसरा पक्षी त्याला पाण्यावर धरत असते, बरोबर ना, हेच सांगितलं मागच्या, पाण्यावर धरत असते, वाहत्या पाण्यावरून ठेवायचे आणि त्याच्यावर काय करायचे 7 वेळेस ते म्हणजे त्याच्यावर रक्त शिंपडायचे. व जास्त पक्षी दाखव, त्याच्यावर काय करायचे, पहिल्या पक्षीचं रक्त जे गोळा केलेले ते रक्त त्या पक्षीवर टाकायचे, आणि त्या पक्ष्यावर ते रक्त टाकल्यानंतर काय करायचे, तो रक्त जे आहे ते कशावर शिंपडायचे, त्या रोग्यावर शिंपडायचे. ओजस ते रोग्यावर शिंपडायचे, आणि रोग्यावर शिंपडल्यानंतर त्या पक्षीला काय करायचे, अरण्यामध्ये सोडून द्यायचे, अरण्यामध्ये सोडून द्यायचे. अशा प्रकारे पार्ट 1 आणि पार्ट 2, पहिले जनरल टेस्ट, मग शुद्धीकरणाची प्रक्रिया. आणि हे नियमशास्त्राचा कुठे लिहिलेलं आहे, मागच्या वेळेस मी सांगितलं, कोणता अध्याय वाचायला सांगितलं होता मी, लेवीय 13 आणि लेवीय 14, हे 2 अध्याय आपण वाचावे, आणि त्याच अध्यायामध्ये हे पूर्ण विधी, कंप्लीट विधी दिलेली, कसं कसं काय 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 करायचं. आता पहिला पक्षी काय करायचा, पहिला पक्षी काय करायचा, मारायचा. कशासाठी, की ह्याला शुद्ध होऊन आता समाजामध्ये प्रवेश मिळणार आहे. हो प्रियानो, पहिला पक्षी आज पवित्र शास्त्रात मध्ये, नव्या करारामध्ये आमच्या आणि तुमच्यासाठी कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही जे पापाच्या सत्तेमध्ये होतो, पापाच्या राज्यामध्ये होतो, त्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश देण्यासाठी एक पक्षी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त वधला गेला. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला शुद्धता प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. कळालं का, जे आम्ही शापित होतो, हा व्यक्ती कोण होता, शापित होता, आणि त्या शापित व्यक्तीला आता शुद्ध व्यक्ती करण्याकरता एक रक्त सांडण्यात येत होतं, आणि ते कसं असायला पाहिजे, निर्दोष रक्त. कसं होतं, निर्दोष रक्त असायला पाहिजे. आणि जगामध्ये एकच व्यक्ती आहे जो होऊन गेलेला आहे, त्याचं निर्दोष रक्त या जगासाठी सांडले गेले, त्याचं नाव काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारे पहिला पक्षी तो प्रभू येशू ख्रिस्त होता, दुसरा पक्षी देखील प्रभू येशू ख्रिस्त आहे. का, कारण की येशू ख्रिस्ताला दुसऱ्या पक्षीला ज्या प्रकारे उडवून देण्यात होतं, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त काय केलेलं आहे, आकाशात पुनरुत्थानाच्या द्वारे सोडला गेलेला आहे. तो आमचे पाप वाहणारा असा झालेला. प्रेज द लॉर्ड. हा पक्षी काय करायचा, रक्त वाहायचा, म्हणजे काय करत होता, कुष्ठरोगांचे शाप वाहत होता. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे सर्व शाप आणि पाप त्या वधस्तंभावर वाहिले, त्यामुळे आम्हाला मुक्ती आणि सुटका प्राप्त झालेली आहे, ज्याला आपण काय म्हणतो, पुढे जाऊन धारण प्राप्त झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे नुसतं पवित्र शास्त्र, येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी नियमशास्त्र मोडाव्यास नव्हे तर नियमशास्त्र पूर्ण करायस आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, नियमशास्त्र जुन्या कराराला आवडत नाही, त्यांना कळत नाही, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, की जरी जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव जसं आलं नाही, तरी देखील आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की वारंवार प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक गोष्टीच्या द्वारे देव परमेश्वर येशू ख्रिस्ताचं काय येणार दिवसामध्ये होणार हे दाखवणार. त्या चित्रामध्ये आपण बघत आहोत की अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा वधलेला कोकरा म्हणून तुमचे आणि माझे पाप वाहणारा झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे दिसतं की येशू ख्रिस्ताच्या हिशोबाने नुसतं तुम्ही आणि मी नुसतं
येशू ख्रिस्ताच्या ह्या पवित्र वचनामुळे नव्हे तर नियमशास्त्राच्या हिशोबाने देखील शुद्ध झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. ही बाब देखील लक्षात ठेवा की आपल्यासाठी नियमशास्त्र नाही, यहुदी लोकांसाठी असं नव्हे. कारण की येशू ख्रिस्त म्हणतो मी पूर्ण करायला आलो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आज देखील नियमशास्त्रामध्ये जरी बांधील नसला, परंतु जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो तेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या नियमाची काय करतो, पूर्तता देखील करतो. आणि अशा प्रकारे आपल्याला असं दिसतं की ही गोष्ट तिथे घडलेली आहे. हे सर्व मी मागच्या वेळेत सांगितलेलं आहे. आता आपण जाऊ त्या 10 कुष्ठरोग्यांच्याकडे आणि त्यासाठी लुक शुभ वर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचन 11 ते 19 आता पाळक साहेबांनी वाचलं आणि त्याकडे आपण जाणार आहोत. ते मी परत रिपीट नाही करणार, परंतु त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. आपल्यापैकी बहुतांशी लोकांना 10 कुष्ठरोगांची गोष्ट माहीत आहे, त्यामध्ये परत वाचायची गरज नाही. परंतु शिकवत असताना आपल्याला निश्चितच त्या सर्व गोष्टीची निश्चितच माहिती. आणि किती लोक होते, किती लोक होते, 10. ते कुठे होते, वेशीच्या बाहेर, वेशीच्या बाहेर होते. आणि त्यांना कोणता रोग होता, कुष्ठरोगी त्यांचं नाव. कुष्ठरोगी मध्ये पण 2 प्रकार होते. काय काय प्रकार होते सांगा बरं. 9 लोक कोण होते, यहुदी होते. आणि एक व्यक्ती कोण होता, शमरोनी. बोला, 9 यहुदी 1 शमरोनी. आता या 10 लोक जे होते ते एकत्र एक कॅम्प मध्ये म्हणा किंवा त्या वेशीच्या बाहेर राहत होते. आणि अशा अवस्थेमध्ये आज आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्त 11व्या वचनामध्ये लिहितो की तो यरुशलेमला निघालेला आहे आणि शमरोन आणि गालिल याच्या वळसा घालून तो बाहेरून चालला होता, आतून नव्हता. त्याचं कारण असं आहे की शमरोन मध्ये येशू ख्रिस्ताला त्या लोकांनी नाकारून दिलं आणि हाकलून दिलं होतं. शमरोन मध्ये त्याला हाकलून दिलेलं आहे, त्याच्यावर धोंडमार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा अपमान केलेला आहे. त्यामुळे येशू ख्रिस्त हे गालिल आणि शमरोनाच्या वळसा घालून आता कुठे निघाला होता, यरुशलेमकडे निघालेला होता. बघा, यरुशलेमकडे निघाला. आणि आता पुढे हे घडतं की हे करत असताना आपल्याला हे दिसतं की 10 लोक होते, त्यापैकी दूर उभे राहून ते मोठ्या मोठ्याने ओरडून म्हणाले. मागच्या वेळेस आपण कुष्ठरोग्याला बघितलं, तो आला, पाया पडला आणि तो म्हणतो येशू तुझी इच्छा असेल तर तू मला शुद्ध कर. पाया पडलेला. तिथे पाया पडले का लोक, नाही, इथे पाया पडलेले नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की सर्वात महत्वाची गोष्ट आहे की पाया पडणं म्हणजे काय करणं, येशूला स्पर्श करणं. आणि त्याच समय आपण बघितलं येशूने त्याचा हात घेतला हातामध्ये आणि म्हटलं तू शुद्ध झालेला आहे. 2 गोष्टी तिथे घडलेल्या जे लोकांना घडायला नको. कारण की आपल्याला माहिती आहे की नियमशास्त्राच्या हिशोबाने काय घडतं, नियमशास्त्राच्या हिशोबाने मागे बडबड नका करू, इकडे लक्ष द्या, पुढे या. नाही तर नियमशास्त्राच्या हिशोबाने 2 गोष्टी आपल्याला इथे दिसतात की कोणी पण यहुदी लोक अशुद्ध लोकांच्या 7 फीट कमीत कमी लांब राहायचा, स्पर्श करायचा तर विचारच नाही करायचा तो. पण येशू ख्रिस्तांना जवळ येऊ दिला आणि स्पर्श पण केला. आणि स्पर्श केल्यामुळे हा जर अशुद्ध आहे तर ज्याला तो स्पर्श करतो तो पण अशुद्ध होतो. कारण की आपल्याला माहिती आहे अशुद्धचा अर्थ आहे. आणि यामुळे येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श करू दिला म्हणजे अशुद्ध झाला असेल. आणि यामुळे येशू ख्रिस्ताने ती अशुद्धता स्वीकार करायला नको होतं. दुसरी गोष्ट होता, येशू रब्बी होता, नियमशास्त्राचा ज्ञाता होता, त्याला माहिती आहे शुद्ध आणि अशुद्धता काय. येशू ख्रिस्ताने 2 प्रकारच्या अशुद्धता तिथे प्रमुख होत्या. पहिला एक तर मेलेला व्यक्ती, प्रेत, ह्याला शिव नाही कारण की ते अशुद्ध असायचं. येशू ख्रिस्ताने आपण पवित्र शास्त्रामध्ये अनेकदा म्हणतो त्याने तिरडे स्पर्श केला आणि त्या मेलेल्या बालकास म्हटलं उठ आणि तो उठून उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आमच्यावर दया आणि कृपा करतो. त्याला माहित आहे की मी परम पवित्र आहे, माझ्या स्पर्शाच्या द्वारे लोक शुद्ध होतील, मी कोणाच्या द्वारे अशुद्ध होणार नाही. देव कसा अशुद्ध होऊ शकतो मला एक सांगा. एक फार नवल कधी कधी वाटतं की ह्याला स्पर्श केला त्याला स्पर्श, देव अशुद्ध झाला. कसं काय देव अशुद्ध होईल? अहो, देव शुद्धीकरणासाठी जगात आलेला आहे. ते तो आमच्यापासून अशुद्ध व्हायला लागला तर मग कसा काय तो देव? आणि इथे ते नियमशास्त्रात पाळच होते की नाही बाबा अशुद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट जसं
प्रेताला स्पर्श केला तर अशुद्ध, आणि दुसरी गोष्ट इथे जेव्हा कुष्ठरोगाला स्पर्श केला तर अशुद्ध. परंतु येशू ख्रिस्ताने दोन्ही कार्य केले, आणि दोन्ही कार्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मेलेल्याला पण जीवन मिळालं आणि कुष्ठरोगाला देखील आरोग्य मिळालं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू तुम्हाला आणि मला किती पापी, किती अशुद्ध, किती लांब गेलेले, किती दुबळे, तो उधळ्या पुत्राच्या पित्याप्रमाणे काय करतो, आपल्याला कवटाळून जवळ करतो ना आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. लोक भिकाऱ्याला जवळ करत नाही, रोग्यांना जवळ करत नाही, अडचणीतल्या लोकांना जवळ करत नाही, त्यांना हाकलून देतात. येशू ख्रिस्त प्रत्येक दुःखनाईताच्या बद्दल कळवळा बाळगतो, त्याला कवटाळतो आणि त्याच्यावर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे अनेक जण म्हणतात की अरे हे कसं काय, ख्रिस्ती धर्म का वाढला, ख्रिस्ती धर्माने का लोक ख्रिस्ती लोकांमध्ये ती तळमळ आहे, ती कळकळ आहे. कोणाबद्दल? जे पण दुःख नाही ते, जे पण अडचण येते, जे पण प्रॉब्लेम मध्ये, त्यांच्यासाठी ते प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. त्यांना जवळ करतात, त्यांचे अश्रू पुसतात, त्यांच्या दुःखामध्ये साथ देतात. आणि हे सर्वात मोठे गुण कोणापासून त्याला प्राप्त झाले? प्रभू येशू, त्यांच्या देवाने त्यांना शिकवलेलं आहे की कोणीही लोकांचा तुम्ही अपमान करू नका, विशेष करून दुःख नाही ते, अडचणी ते, त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा. आणि ह्याने काय सिद्ध होतं? ते ख्रिस्ती लोक नम्र असतात, लीन असतात आणि ते कळवळीने भरलेले असतात. आज आम्हाला इथे हीच बाब इथे दिसून येते की येशू ख्रिस्ताच्याकडे ते आता हे जवळ आले का? लांबून ओरडत होते, लांबून ओरडत होते. आणि मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की कुष्ठरोगी जवळ येत नसे, ते लांबून काय करत होते? काय म्हणायचे? अशुद्ध, अशुद्ध, अशुद्ध. कोण अशुद्ध? मी अशुद्ध आहे, माझ्याकडे येऊ नका. परंतु हे अशुद्ध, अशुद्ध, अशुद्ध ओरडत होते का? मग काय म्हणत होते? वाचा काय, लोकांना जोर जोराने ओरडून काय म्हणत होते? दूर उभे राहून. 13 वचन. ते दूर उभे राहिलेले होते, मोठमोठ्याने ओरडत होते. हे बघा चित्रात दिसत आहे, आपल्याला दिसतंय का? दूर उभे आहे आणि ते मोठमोठ्याने ओरडत आहे. येशू ख्रिस्त कुठून निघाले? वळसा घालून शबरोनाच्या जवळून निघालेला. काय म्हणत होते ते? अहो येशू गुरुजी, आम्हावर दया करा. मागच्या वेळेस तो ओरडत होता, अहो दाविदाचा पुत्रा, है ना? आणि मग त्याच्यानंतर तो काय म्हणतो? स्वामी. आणि मग येशू ख्रिस्ताने त्याची प्रार्थना ऐकली. आणि इथे आपल्याला असं दिसतं की हे काय म्हणत होते? अहो येशू गुरुजी, आमच्यावर दया करा. आज तुमची आणि माझी हीच प्रार्थना असायला पाहिजे, गुरुजी, स्वामी, माझ्यावर दया करा. कारण की मी एकटा पडलेलो आहे, मी खूप दूर गेलेलो आहे. प्रभू तुझ्यापासून दूर आहे. प्रभू मी अडचणीमध्ये आहे, माझे अश्रू थांबत नाही, माझ्या घराचा नाश होत आहे, माझं जीवन हे कष्टमय आहे. कितीही मी प्रयत्न केले तरी माझे दुःख मला आवरता येत नाही. प्रभू मला कोणी विचारणार नाही. प्रभू मला माझ्या अश्रूला दूर करण्याचा आता कोणता सहारा माझ्याकडे नाही. प्रभू तुझ्याशिवाय आता माझ्याकडे कोणी नाही. कारण की त्यांना माहित होतं प्रभू येशू ख्रिस्त आज आहे, कदाचित तिथून या रस्त्याने तो कधीही जाणार नाही, परंतु आज संधी आहे तर मी ती संधी साधणार. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट ना, विश्वास होता की येशू प्रत्येक अश्रू पुसणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो दुःख नाही त्याला दुःखात बघू शकत नाही, तो अडचणीत असलेल्या लोकांना घालवून देणार नाही. त्यांना या देखील गोष्टी की येशू कोणती जात धर्म बघत नाही. तो दुःखी अंतकरण आणि कळकळीची प्रार्थना बरोबर विश्वास बघतो, आणि तो विश्वास बघतो आणि लगेच आरोग्य प्राप्त होतं. आणि आज त्यांना खूप सुंदर संधी मिळाली होती की जर येशू येत आहे, आणि मागच्या वेळेस आम्ही ऐकलेले असाच एक कुष्ठरोगी उभा होता आणि त्या कुष्ठरोगीला येशूने स्पर्श केला आणि तो बरा झालेला आहे, तर आम्ही का नाही, आम्ही का नाही? आणि ह्यामुळे आज या संधीचा लाभ तुम्ही आणि मी घेणार नाही का? प्रेज द लॉर्ड. यस, त्या दिवशी येशू तिथून चालला होता, आज येशू आमच्यामध्ये उभा आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना विश्वास आहे येशू आज आहे? यस, आम्हा सर्वांना विश्वास आहे येशू. येशू जर त्याचा कुष्ठरोग बरा करू शकतो तर आमचे रोग, आजार, समस्या दूर करू शकतो की नाही? यस. परंतु आपल्याला पुढे शिकायचं की नुसतं आजार बरे करण्यासाठी आपण येतो की पुढे आपण काय करायचंय? आज या उदाहरणामध्ये आपल्याला किंवा या सुंदर अशा दृष्टांतामध्ये देखील आपल्याला दिसणार आहे. आणि मग आपल्याला ही बाब दिसत आहे की येशूच्या समोर ते प्रार्थना करत आहे. आपल्याला जर बघितलं
तर तो शमरोनीला वर्षा खालून निघाला असताना, अहो येशू गुरुजी आमच्यावर दया करा, आमच्यावर दया करा. आणि ह्यामध्ये 9 जण कोण होते? 9 जण कोण होते? आणि एकच शमरोनी होता. बघा आता इथे यहुदी आणि शमरोनी हे एकमेकांचे विरोधक होते. जसं आपण अनेकदा म्हणतो तसं म्हणायला नाही पाहिजे, भाऊभाऊच आहो आपण, भारत आणि पाकिस्तान आहे की नाही, हे दोघं एकमेकांचे काय म्हणतात, विरोधक आहे. खरं तर ते एकाच देशातले सगळे लोक आहे, परंतु तरी काही प्रॉब्लेममुळे यांच्यामध्ये दुरावा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसतं की हे जे शमरोनी होते त्यांना ते काय मानायचे, हे पतित लोक आहे. का? कारण की मिश्रित यहुदी झाले होते. ह्यांच्या विवाहाच्या द्वारे हेल्लेनी लोक किंवा इतर लोकांबरोबर त्यांनी विवाह रचल्यामुळे आता हे शुद्ध यहुदी नव्हते, मिक्स झालेले, आंतरजातीय विवाह केल्यामुळे आता हे शुद्ध राहिले नव्हते. ह्यांच्यामध्ये इतर धर्माचा प्रवेश झाला कारणाने आता यांना काय म्हणत होते, ते शमरोनी म्हणायचे, कारण की ते शमरोन प्रांतामध्ये राहणारे होते, परंतु ते यहुदी मुळातच होते, परंतु यांना ते तुच्छ मानत असेल कोण, यहुदी लोक. परंतु आता बघा इथे काय घडते, 9 + 1 सगळे संगती राहते. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा भूकंप येतो, जेव्हा पाऊस येतो, जेव्हा वादळ येतं, जेव्हा आमचे घर सुटतं, तेव्हा आम्ही कॅम्पमध्ये जातो, दवाखान्यामध्ये जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो. मग तिथे कोणी बघतं तू कोणत्या धर्माचा आहे बाबा, तू कोणत्या धर्माचा आहे. दवाखान्यात विचारतो का आपण माझ्या शेजारी कोणत्या धर्माचा आहे? नाही. डॉक्टर तू कोणत्या धर्माचा आहे, सिस्टर तुम्ही कोणत्या आहे, विचारतो का खरं? नाही विचार. जेव्हा तुमच्या आणि माझ्यावर समस्या येतात, तुमच्यामध्ये आमच्या जीवनामध्ये अडचणी येतात, तेव्हा आपल्याला आपल्या बरोबर राहणारा व्यक्ती हा पण, मला जो आजार आहे तसाच ह्याला देखील आजार आहे, मला जी ट्रीटमेंट मिळते त्याला पण हीच ट्रीटमेंट मिळते, मला जसं डॉक्टर इलाज करते तसं इथे. मग तिथे काही भेदभाव राहत नाही, तिथे कोणताही भेदभाव राहत नाही. हॉस्पिटलमध्ये आपण गेलं, रांगामध्ये उभे राहतो, विचारतो का तू कोणत्या जातीचा आहे, हिंदू लोकांची लाईन वेगळी, मुस्लिम लोकांची लाईन वेगळी, ख्रिश्चन लोकांची लाईन नाही, असं काहीच नसतं तिथे. कारण की सगळ्यांना माहिती आहे आपण आजारी होऊन आपलं एकच उद्दिष्ट आहे, मला बरं व्हायचं. मग हे जाती धर्म कुठे येतं जास्त, सगळे व्यवस्थित चाललंय, मग आपल्याला आठवतं नाही नाही मी ह्या जातीचा आहे, मी ह्या धर्माचा आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे. केव्हा आठवतं, जेव्हा सगळं व्यवस्थित चाललेलं आहे तेव्हा. परंतु आजार पण आलं तेव्हा ह्या गोष्टी आठवत. यामुळे प्रियांनो, ख्रिस्ती धर्मामध्ये गरीब आहे, श्रीमंत आहे, कोणत्या जातीत कोणत्या धर्मातून आलेलं आहे याचा काही देखील नाही. इथे प्रत्येकाला देव सन्मानाने, आदराने आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाची सर्व देवाच्या स्वरूपात घडवलेले एकच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे ख्रिस्ती धर्मामध्ये कधी देखील असा भेदभाव केला जात नाही, कारण की सर्व अडचण इथे. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी पाप केलेले, आणि पाप हे जे आहे ते जाती धर्माच्याकडे बघून होत नाही, शुद्धता देखील जाती धर्माच्याकडे बघत नाही. जसं पाप एकच पाप सगळ्यांमध्ये शिरलेले, तसं शुद्धता पण देणारं एकच आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आपण इथे येत असताना इथे आपल्याला दिसतं शमरोनी आणि यहुदी हे एकत्र होते. आणि बघा पुढे काय झालेलं आहे, 14वे वचन, त्यांनी याचकांना दाखवा. काय म्हटलं, एक मिनिट, त्यांना काय म्हटलं, तुम्ही जाऊन याचका. आत्ताच आपण बघितलं याचकांना का दाखवायला, हे आपल्याला बघितलं. टेस्ट नंबर 1, टेस्ट नंबर 2 तुम्हाला करायचं. कारण की येशू जरी म्हणतो, मी जरी म्हटलं की तुम्ही शुद्ध झालेले आहात, परंतु नियम प्रोसेस तुम्हाला पाळावी लागणार. प्रभू येशू ख्रिस्त कोणते पण नियम मोडणारा देव नव्हता, की बाबा आता मी बरं केलं, आता मी म्हणतो सांगा त्यांना जाऊन येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे, मग मला घरावर घ्यावं लागेल. येशूने म्हटलं नाही, जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरने जा. माझं काम मी केलेलं आहे, बाकीचं काम तुम्ही यहुदी आहात, तुम्हाला तिथे याजकाच्याकडे जाऊनच ते कार्य पूर्ण करावं लागणार. कारण की येशूला जेव्हा स्वतःचे कर भरायचा होता त्यांनी भरला कर है ना, त्यांनी आणि पेत्राने दोघांनी ते माशाच्या मुखातून ते नाणं काढून तो कर भरलेला आहे. येशू ख्रिस्त कधी शिकवत नाही आमचा येशू की तुम्ही नियम मोडा, तुम्ही ह्याच्या विरोधात जा, तुम्ही त्याच्या विरोधात. येशूचं म्हणणं आहे तुम्ही ज्या राष्ट्रामध्ये राहतात त्या राष्ट्राचा नियम पाळा. आणि त्यामुळे का, मी पण पाळतो नियम,
असं नाही की मी मोडतो तुम्हीच पाळा, नाही, येशूने स्वतः नियम पाळला. आणि यामुळे जगामध्ये जिथे जिथे ख्रिस्ती लोक राहतात ते त्या राष्ट्राचे चांगले नागरिक आहे. प्रेज द लॉर्ड. उत्तम नागरिक आहे, नियम पाळणारे नागरिक आहे, शिस्तीत चालणारे नागरिक आहे. आणि त्यामुळे ख्रिस्ती धर्म कधी देखील शिकवत नाही की तुम्ही आपल्या अधिकारांच्या विरोधात बोला, तुम्ही जे काही पॉलिटिकल लोकांचे, नाही, कधी शिकवत नाही. प्रत्येकाचा आदर करा आणि इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण की त्यांना देखील खुर्ची देणारा, अधिकार देणारा तोच देव आहे ज्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आता आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की जा, माझं काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तुमचं काम हे आहे की तुम्ही याचकाला दाखवा. आता तुम्ही सांगा की अविश्वासी लोक किती होते? 10 पैकी अविश्वासी लोक किती होते आणि विश्वासी किती होते? बघा आता इथे काय लिहिलं आहे, तुम्ही जाऊन याचकाला दाखवा, मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. बरोबर आहे. आता ते 9 लोक म्हटले का नाही थांबा येशू ख्रिस्त, आता आम्ही इथे थांबतो, पहिले आता बरं झालं ना मग जाऊ आम्ही. काय कन्फर्म आहे? पण ते निघाले. निघाल्याचा अर्थ काय? 10चे 10 निघाले का 9 निघाले? एकच निघाला का? नाही, सगळे निघाले. म्हणजे सगळ्यांना विश्वास होता की येशू ख्रिस्त जो काही बोलत आहे ते होणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काही इथे लिहिलंय का नाही थांबा आता आम्हाला चेक करू द्या बरं होतं की नाही, हे सगळं दिसतं की नाही? काही म्हटले नाही. ते निघाले, त्या अर्थी प्रत्येकाला विश्वास होता आणि विश्वासामुळे ते बरे झालेले. प्रेज द लॉर्ड. जर ते थांबले असते तर मग ते बरे झाले नसते. अनेकदा आम्ही प्रार्थना करत असताना हेच म्हणतो की प्रभू ह्यांच्यावर दया करा. अनेकदा अनेक लोकांना जरी मंदिरामध्ये त्वरित शुद्धता मिळाली नाही, परंतु घरी गेल्यानंतर काही समयानंतर प्रभू त्यांना आरोग्य देतो. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे लक्षात ठेवा, काही लोक म्हणतात अहो पाळक साहेब काल तुम्ही प्रार्थना केली काहीच फरक पडला ना. काही फरक पडला नाही. नाही, तुम्ही विश्वासाने म्हणा माझ्यासाठी येशूचा स्पर्शाचा हात आलेला, मला येशू बरे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. जाता 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 जाताचा अर्थ काय? प्रवासामध्ये 1 दिवसानंतर 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर मला जरूर आरोग्य मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि काय लोक म्हणतात काही नाही, काही फरक नाही पडला, जाऊ दे आता मी दुसऱ्या ब्रदरच्याकडे जाते. नाही नाही नाही, आता मी तिसऱ्या सिस्टरच्याकडे जातो. अहो त्या ब्रदरचा येशू वेगळा, या सिस्टरचा वेगळा येशू, या फादरचा वेगळा, असं आहे का? नाही. बरा करणारा तोच येशू आहे. आणि येशू काय म्हणतो? जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. फादरने बरं केलं नाही, निश्चित येशू बरा करणार आहे. आमचा विश्वास कोणावर असायला पाहिजे? येशूवर असायला पाहिजे. आणि त्यामुळे अनेक लोक व्यक्तीच्याकडे बघतात, लोकांच्याकडे बघतात, किती पडले किती उठले याकडे बघतात. आणि अनेक जण त्याचा लाभ कधीच मिळवून घेत नाही. इथे आपल्याला दिसतं की 10च्या 10 विश्वास होते, कारण की वचन आम्हाला असं सांगतं की ते जाता जाता शुद्ध झालेले आहे, बरे झालेले आहे, बरे झालेले आहे. आणि ही बाब फार महत्वाची आहे की आपल्याला बरे होताना बघितलं. आता इथे एक बाब परत एक वार बघूया. येशू ख्रिस्ताला त्यांनी जी आरोळी मारली त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? परत एकदा वाचा. अहो येशू गुरुजी आम्हाला दया. आता गुरुजी म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं? मास्टर, शाळेतला मास्तर आहे की नाही? जसं आम्ही मास्तर आहोत. आताच मागील दिवसात 5 सप्टेंबरला आपण काय केलेलं? टीचर्स डे सेलिब्रेट केलं. गुरूंचा आशीर्वाद. या गुरुजी इथे हा जो शब्द आलेला आहे याचा अर्थ हा आहे स्वामी. काय आहे? स्वामी. आणि स्वामी किंवा मुख्य अधिकारी. बोला, स्वामी किंवा मुख्य अधिकारी आहे. जरी इथे गुरुजी हा शब्द वापरलेला आहे, पण मूळ भाषेमध्ये जो शब्द वापरलेला आहे मास्टर, त्याचा अर्थ हा आहे की स्वामी किंवा मुख्य अधिकारी. आणि आपल्याला माहित आहे की स्वामीचा अर्थ हा आहे की येशूला आजारावर, समस्यावर, वादळावर, तुफानावर, निसर्गावर आणि इतकंच नव्हे तर मरणावर देखील स्वामित्व होतं. प्रेज द लॉर्ड. स्वामीचा अर्थ काय आहे? तर सर्वांवर स्वामित्व, म्हणजे जो तो बोलतो ते होतं. मागे पण आपण एक उदाहरणामध्ये ऐकलं होतं किंवा नेहमी मी बोलत असतो की तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि त्यावेळेस तो काय म्हणतो? तो हेच म्हणतो की जसं मी एक अधिकारी आहे आणि मी मग काही चाकरांना म्हणतो जात ते
जातात, ये तर ते येतात. त्याचप्रमाणे तू म्हणतो तू जर स्वामी आहे तर तुला येण्याची गरज नाही, नुसते तो शब्द मात्र जरी बोलला तरी ते बरं होईल. आणि येशू ख्रिस्ताने त्या शताब्दीकडे म्हणून म्हटलं की खरोखर असा विश्वास मला माझ्या लोकांमध्ये देखील आढळला नाही. ये स्वामी, आला लक्षात स्वामीचा अर्थ की तो शब्द बोलतो आणि काम होणारच पाहिजे. जसं आपले पंतप्रधान मंत्री लोक म्हणतात आता हे मी बोललो ना होऊन जाईल काम, संपलं. आपल्याला काय यांनी सांगितलं म्हणजे होऊन जाणार काम, तिथे काही लेखी द्या वगैरे 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 काही चालत नाही. आणि याप्रमाणे मास्टर किंवा इथे स्वामी इथे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आपण योग्य प्रकारे प्रार्थना करतो, मागच्या वेळेस पण आपण बघितलेलं आहे, जेव्हा आपण योग्य प्रकारे प्रार्थना करतो तेव्हा येशू ती प्रार्थना ऐकतो. तेव्हा येशू त्यांनी मागच्या वेळेस आपण बघितलं दाविदाचा पुत्र म्हटलेला आहे ना. दाविदाचा पुत्र म्हणजे कोणाचा होता तो? नुसता यहुद्यांचा. दाविदाचा पुत्र म्हणजे कोण झाला? यहुद्यांचा आहे. मग यहुदींच्या बाहेरच्या लोकांना कोणता आशीर्वाद देईल का? नाही. ती कनानी स्त्रीच्या बद्दल मी सांगितलं होतं त्यावेळेस. मग तिने पुढे तो शब्द बदललेला आहे. आणि त्या समयी ती निश्चितच म्हणते स्वामी म्हणजे आता सर्वांचा आहे तो प्रभू है ना. प्रभू शब्द पहिले तिने काय म्हटलं होतं? दाविदाचा. आणि मग नंतर तिने काय म्हटलं? प्रभू. आणि प्रभूचा अर्थ जगाचा राजा किंवा निर्माण करता. आणि मग जशीच ती प्रार्थना योग्य झाली, काय झालेलं आहे? तिला तिच्या मुलाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तिच्या मुलीला आरोग्य प्राप्त. ही बाब फार महत्वाची आहे की तुम्ही मंदिरामध्येच नव्हे तर आपल्या दैनिक जीवनामध्ये जे काही प्रार्थना करतात ती येवाला मान्य असावी, अशी प्रार्थना असावी. तुम्ही किती चांगले चांगले शब्द वापरले परंतु येशूला जो मान आणि सन्मान तुमच्याकडून पाहिजेला आहे तो जेव्हा मिळतो तेव्हा त्वरित उत्तर मिळतं. आणि यामुळे तुम्ही योग्य प्रकारे मागत नाही, त्यामुळे तुम्हाला मिळत नाही, असं पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा मंदिरात येतो, आपण मंदिरातल्या भक्तजनांना बघतो, जेव्हा शनिवारी आपल्याकडे चेन प्रेयर होते आणि विविध प्रकारचे जे इथे सेवक आणि दास आहे ते वेगवेगळ्या विषयातून प्रार्थना करतात, तेव्हा आपल्याला कळतं की कशी प्रार्थना केली जाते. प्रेज द लॉर्ड. इथे जे वर्षानुवर्ष प्रार्थना करतात, ज्यांना प्रार्थनेचा अधिकार आणि बळ मिळालेलं आहे, ज्यांना ती अथॉरिटी मिळालेली, ते वेगवेगळ्या विषयांवर प्रार्थना करतात. त्याची यादी इथे समोर लावलेली आहे. मी वारंवार सांगतो शनिवारी या. तुम्हाला प्रार्थना येत नसेल तरी नो प्रॉब्लेम, तुम्ही शिकणार. प्रेज द लॉर्ड. काय शिकणार तुम्ही? की प्रार्थना कशी केली जाते. शिष्यांनी काय म्हटलं येशूला? मला प्रार्थना शिकव. म्हटलं बोललं की नाही शिष्य काही प्रार्थना येत नव्हती का शिष्यांना? येशूच्या बरोबर ते 3-3.5 वर्ष राहिलेले होते, त्यांना प्रार्थना निश्चितच माहित होती काय करायला पाहिजे. परंतु आपल्याला काय दिसतं? त्यांनी म्हटलं की प्रार्थना शिकव. येशूने त्यांना प्रार्थना शिकवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला प्रार्थना कशी करायची आहे, आपण गीतच जातो कशी करावी प्रार्थना आहे ना. हे गीतच आपण उपासना संगीतातलं गीत. तुम्हाला आणि मला शिकायचंच नाहीये. आम्ही जीच प्रार्थना करतो देवाची, सकाळी उठवलं रात्री झोपताना ती प्रार्थना, जेवणावर तेवढीच प्रार्थना तुम्हाला आणि मला येते. त्यामुळे तुम्हाला म्हणणार ख्रिस्ती म्हणून पण आपल्याला उत्तर मिळत नाही. करा प्रार्थना, नाही ना फाळकता येत नाही, भीती वाटते, नाही रडू येतं. या सगळ्या गोष्टी आपण अनेकदा बोलतो का? कारण की आपल्याला शिकायचंच नाही. आणि जर आपल्याला शिकायचं नाही तर मग उत्तर कसं मिळणार हो? काय हे बघा, तुम्हाला प्रार्थना येत नाही, ओके, सुरुवातीला नवीन आले नाही येत प्रार्थना, मग पाळक साहेब करतील, बरोबर आहे, ठीक आहे, पाळक साहेब करतील. तुम्ही मुख्य आहे का? देवाने वाचा दिली ना, शब्द दिले ना, तुम्हाला ज्ञान आहे ना, बुद्धी आहे ना, मग तुम्ही का प्रार्थना करू नये? तुम्हाला सगळं काही जगातल्या गोष्टी बोलता येतात परंतु देवाशी बोलता येत नाही. आणि जर देवाशी बोलता येत नाही तर कोणाला वाईट वाटणार? देवाला वाईट वाटणार आहे की हा भक्त येतो, ही भक्ती मंदिरामध्ये ते प्रार्थना करायला येते परंतु हिला माझ्याशी बोलता येत नाही, हिला माझ्याशी बोलता येत नाही. ठीक आहे, सुरुवातीला तुला बोलता येत नाही परंतु तू जेव्हा सारखे सारखे येशील तुला बोलायला येईल. आपण शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये काय असतं आपल्याला शिकवतच जातं आणि काही दिवसानंतर जो पण विषय शिकवतात तो विषय येतो म्हणून आपण पास होतो परीक्षेमध्ये, बरोबर आहे की नाही? पण आपण शाळेतच गेलो नाही, डायरेक्ट परीक्षेला बसतो, होणार आहे का पास? येताच येणार नाही तर तुम्ही कुठून पास होणार? आणि ह्यामुळे प्रियांनो, आजच्या दिनी मी परत एक बार तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ज्या प्रकारे गुरुवारच्या दिनी आपण वचनाचं शिकतो तसं शनिवारच्या दिवशी आपण प्रार्थना कशी करावी हे शिकतो. प्रेज द लॉर्ड.
त्यामुळे काही लोक म्हणतात, आम्हाला काय, आम्हाला थोडी प्रार्थना करता. अरे नाही आहे तर शिकणार ना तुम्ही. आपण दोन गोष्टी आपल्या कानावर पडतात, काय कोणत्या विषयासाठी आपल्याला प्रार्थना करायची ती आपल्याला कळते, आणि त्याचा परिणाम काय होतो, आम्ही पण प्रार्थना करायला शिकून जातो, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परिणाम हा होतो की आम्हाला कधीच प्रार्थना येत नाही, आणि तेव्हा तुम्हाला आणि मला देवाशी बोलताच येत नाही. प्रार्थना म्हणजे काय, देवाशी बोलणे, बोलताच येत नाही देवाशी. मग तुम्ही कसे पुढे वाढणार हो? एक मुलगा किंवा एक मुलगी किंवा एक व्यक्ती ज्याला आपल्या आई वडिलांशी बोलता येत नाही, तो मुलगा कसा काय आई वडिलांच्याकडे काही गोष्टी मागणार आणि तो आई वडील त्याला देणार, याच्याबद्दल आपल्याला गांभीर्याने विचार करायला पाहिजे. इथे तिला माहित होतं, तिला कळत होतं, या 10च्या 10 लोकांना कळत होतं की येशूकडे कसं मागायचं. प्रेज द लॉर्ड. फार मोठं काय बोलले का ते, खूप मोठं त्यांनी काही मागणी केली का, काय मोठं लेटर दिलं का, नाही. त्यांनी एकच शब्दामध्ये बोललं की काय लिहिलेलं आहे, परत एकदा वाचा. अहो येशू गुरुजी आम्हावर दया करा. आणि येशूला ती प्रार्थना स्वीकार केली. हो प्रियानो, ही प्रार्थना त्यांनी स्वीकार केलेली आहे. आणि मग येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जा आणि याचकांना दाखवा. येशूने सांगितलं का तुम्हाला मी बरं केलेलं कुठे लिहिलंय का, इथे कुठे लिहिलंय का, नाही. येशूने काय म्हटलं, तुम्ही याचकांना जाऊन दाखवा. आणि जेव्हा याचकाला जाऊन दाखवा, ह्याचा अर्थच हा आहे की तुम्ही बरे झालेले ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार. या सर्टिफिकेटच्या बद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. यस प्रियांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताला माहिती आहे तो काय करतो, आणि या लोकांना देखील माहिती आहे की ते काय करायला चाललेले. प्रेज द लॉर्ड. ही फार महत्वाची आहे की आपण जेव्हा पवित्र मंदिरामध्ये येतो तर आपण काय करायला येतो हे आपल्याला पहिले कळायला पाहिजे. की आज बायबल स्टडीचा दिवस आहे, तर आम्ही बायबलचं वचन शिकायला आलेलो. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे शनिवारी आपण येते तर आम्ही प्रार्थना करायला आलेलो, रविवारच्या दिवशी आम्ही भक्ती करायला आलेलो. प्रेज द लॉर्ड. हे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे आहे, आणि आपण कन्फ्यूज होतो. आपण म्हणतो मंदिराला चाललो, चर्चला चाललो, पण काय करायला चाललो हे आपल्याला स्वतःलाच माहित नाही, त्यामुळे मिळत नाही. आणि इथे आपल्याला दिसतं की येशू ख्रिस्त त्यांना सेवकांना म्हणतो की तुम्ही जा आणि याचकाला दाखवा. आणि ते जाता जाता शुद्ध झालेले आहे. रस्त्यामध्ये जातात. आता किती लांब गेले आपल्याला माहित नाही, परंतु पुष्कळ लांब गेले असतील. आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे येरुशलेमला मंदिर होतं, बरोबर आहे ना. आणि येशू ख्रिस्त येरुशलेमलाच निघाला होता, म्हणजे येशूच्या पुढे पुढे ते पळाले असतील आणि तिकडे त्यांना रस्त्यात शुद्धता मिळाली असेल. हे काही जवळ नव्हतं मंदिर, असो. आणि आता आपल्याला ही गोष्ट दिसून येते की येशूंच्याकडे गेल्यानंतर पुढे काय घडलेले. आणि एक जण, वाचा 15 वचन. यस, सर्वजण रस्त्यामध्ये जात असताना सारखे बघत असतील की आता बरं झालं की आता बरं जातो की तेव्हा बरं जायचं तर आहे, त्यांना माहिती बरं होईल, पण किती वेळानंतर बरं होईल, वेळेत किती रस्ता, 1 तास लागतं, 2 तास लागतं, 5 तास लागतो, हे त्यांना माहित नव्हतं. आणि जसंच एकाने बघितलं, अरे माझा कुष्ठरोग गेलेला आहे, माझा कोड गेलेला आहे, लगेच त्याने रस्ता बदलला, त्याने रस्ता चेंज केलेला आहे. त्याला येशूने कुठे जायला सांगितलं होतं, याजकाकडे, पण त्यांनी कोणाकडे आलेला आहे, तो मुक्तिदाताकडे आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, त्यांनी नियम मोडला असा नाहीये, लक्षात ठेवा. नियम मोडला असा नाही होत, कारण की तुम्ही म्हणा हो ते येशूने तर म्हटलं ते याजकाच्याकडे का, आणि तो परत येशूकडे आला म्हणजे त्यांनी नियम मोडला का, नाही. निश्चितच त्याला कळालं की आता याजकाकडे जाण्यापेक्षा एक गोष्ट महत्वाची आहे, आणि ती गोष्ट पहिले मी करल आणि मग याजकाच्याकडे जाईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट मला काय करायची आहे ती महत्वाची आहे, आणि मग मी याजकाकडे जाणार आहे. आणि पहिली गोष्ट ही आहे की ज्याने मला आरोग्य दिलं त्याचं नाव प्रभू येशू आहे, आणि मी पहिले त्याच्याकडे जाणार, नुसतं जाणार म्हणून त्याला दाखवणार आणि मी बरं झालो येशू म्हणणार, प्रभू धन्यवाद, तुझी स्तुती असो, कारण की तू मला बरं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुला लाखो लाख धन्यवाद. इतक्या दिवस मी घरापासून, माझ्या पत्नीपासून, माझ्या लेकरांपासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या सर्व नोकरी धंदा या सर्व गोष्टीपासून एकटा पडलेलो होतो. कोणी मला विचारत नव्हतं, भिकारासारखा जगत होतो, परंतु आता
तू मला सन्मानाचं जीवन बहाल केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं आरोग्यच नाही तर आरोग्याच्या बद्दल नंतर मला सर्व काही जे नॉर्मल लोकांना आशीर्वाद मिळतात, जे राहणं आणि सर्व प्रकारचे सुख समाधान मिळतं, त्याचा मार्ग मला खुला केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, येशू पहिले हेच म्हणतो की आधी माझ्या राज्य आणि धार्मिकतेसाठी मला सर्व काही मी तुम्हाला देणार, मी सर्व काही देणार. आणि त्यामुळे तो स्तोत्र 103 प्रमाणे आनंद करत आला असेल की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा जिवंत देवाचा धन्यवाद कर व त्याचे उपकार विसरू नको, कारण की तो माझ्यावर दया व करुणाचे मुकुट घालतो, तो मला सर्व उत्तम पदार्थाने तृप्त करतो आणि त्याचप्रमाणे तो माझे सर्व पापांची अधर्माची क्षमा करतो आणि माझे सर्व रोग बरे करतो. असे स्तोत्र गात स्तुती करत उडी मारत तो आला असेल येशूकडे. आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलेलं आहे, मागच्या गुरुवारी मी सांगितलेलं आहे की तो जो बरा झालेला आहे त्याच्यानंतर येशूने सांगितलं कोणाला जाऊ नको, नुसतं याजकाला दाखव. त्यांनी काय केलं, अख्ख्या गावाला ओरडून ओरडून सांगितलं आणि इतकं येशूची घोषणा केली की येशूला मोकळं फिरताच येईना, इतके लोकांना त्यांनी जाऊन सगळ्यांना सांगितलं. प्रेज द लॉर्ड. आज तुमचा आणि माझा विषय हा आहे की तुम्ही आणि मी आरोग्य मिळाल्यानंतर साक्ष देतात का? तुमची प्रार्थना ऐकल्यानंतर तुम्ही साक्ष देतात का? साक्ष देणारे कोण आहे? साक्ष देणारे शमरोनी आहे. साक्ष न देणारे कोण आहे? साक्ष न देणारे यहुदी आहे. कारण की येशू ख्रिस्ताने इथे म्हटलेलं आहे की तो तर शमरोनी होता, तेव्हा येशूने म्हटलं 10चे 10 शुद्ध झाले, मग 9 कुठे गेलेले आहे? 9 यहुदी कुठे गेलेले आहे? एकच गोष्ट मी परत एक आपल्याला सांगतो की जे ख्रिस्ती आहे, जे चर्चला येतात, जे मंदिराला येतात, त्यांना आरोग्य मिळालं तर त्यांना काही गरज नाही येशूला सांगा काय, अरे आम्ही ख्रिस्ती आम्हाला द्यायलाच पाहिजे येशूने, असं म्हणून त्यांना काही घेणं देणं नसतं. परंतु अनेकदा जे ख्रिस्ती तर लोक आहे, जे कदाचित येशूच्या मागे चालतात परंतु आज देखील ख्रिस्ती नाही, परंतु त्यांना आरोग्य मिळालं, त्या आनंदाने सगळीकडे सांगतात की मला येशू बाप्पाने बरं केलं, माझ्या येशू बाप्पाने मला आरोग्य दिलं. का? कारण की त्यांचा आनंद हा वेगळा आनंद असतो. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की तुम्हाला आनंद देणारा, तुम्हाला शांती देणारा कोण आहे? नुसतं मनातल्या मनात बोलून चालणार नाही, तुम्हाला आणि मला इतरांना सांगणं हे देखील अतिशय महत्वाचं आहे. आणि येशू ख्रिस्त हाच प्रश्न विचारतो की ते 9 जण कुठे आहे? ते 9 जण कुठे आहे? चर्चला सगळे येतात परंतु साक्ष द्यायला जेव्हा पुढे बोलवतो येत नाही लोक, कारण की त्यांच्या जीवनात काहीच घडलं नाही असं त्यांना वाटतं, काहीच घडलं नाही असं त्यांना वाटतं. आमच्या जीवनात भूतकाळामध्ये अनेक अशा गोष्टी घडलेल्या आहेत, अनेक आशीर्वाद मिळाले. अहो दिवसा आम्ही उठलो हाच आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोक जे बिछाण्यावर झोपतात, सकाळी रात्री झोपतात, सकाळी प्रेतच असतं त्यांचं, कारण की प्राण त्यांचा निघून गेला. अनेक जण रस्त्याने जातात, चांगले सुखरूप जातात, बाय बाय करून निघतात, येताना बॉडी ॲम्ब्युलन्स मध्येच येते, मेलेले असतात. अनेक जण निघतात, आजारी पडतात, हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये राहतात, म्हणतात की अरे यांना किती पैसे खर्च करा पण ह्यांना बरं करा. डॉक्टर म्हणतो नाही नाही नाही, हातात ते देवाच्याच हातात आहे, आमचा सगळे प्रयत्न करून थकलेला आहात. हो प्रियांनो, हे अनेक लोक आहे, त्यापैकी आम्ही नाही. प्रेज द लॉर्ड. त्यापैकी आम्ही नाही प्रभू, यामुळे आम्ही तुला धन्यवाद देतो. ही साक्ष आहे, ही साक्ष आहे. अरे आज माझ्या जीवनामध्ये मंदिरात येत असताना अनेक अडचणी आल्या, अनेक प्रश्न आले, परंतु तरी देखील मी सुखरूप मंदिराला येऊ शकलो, ही देखील साक्ष असायला पाहिजे तुमची. येस, अनेक लोक येऊ शकत नाही, ते ख्रिस्ती आहे, ते विश्वासणारे आहे, त्यांना देखील येशूची गरज आहे, तारणारा येशू आहे, हे सर्व त्यांना माहिती आहे, परंतु ते देवापर्यंत येत नाही. का नाही येत? पण मी येऊ शकलो ना, मग माझी साक्ष नाही आहे का? मग आपण म्हणतो नाही नाही काय करायचं, जाऊ द्या, हमारा येशू है, हमारा घर की मुर्गी दाल बराबर है. हिंदीमध्ये मन आहे की घर की मुर्गी दाल बराबर, आपले घर की मुर्गी जब जलेजा काट के फेरणे का, असं म्हणून आपण येशूकडे आणि दुर्लक्ष करतो. हो प्रियांनो, मी नाही म्हणत मी दर रविवारी साक्ष द्या, आपण घेतो, पण कधी तर द्या ना हो साक्ष, कधीतरी तुम्ही मुख उघडा ना. काहीच नाही केलं का? अहो असं जर तुम्ही करतात, मग येशू म्हणतो ते 9 जण कुठे गेलेले आहे? हा येशू वरून बघतो तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे, काय करतात हे लोक? वर्षानुवर्ष हेच चाललेलं आहे. कितीदा तरी आजारापासून बरे झाले, कितीतरी समस्यापासून मुक्ती झाली, कितीदा तरी देवाने आशीर्वाद दिला, काहीच नाही तुम्हाला बोलायचं. अरे मी आता सुरुवातीलाच मी सांगितलं की जर आपली कोणाला 2 पैसे दिले है ना, आणि आपण
कठीण समयामध्ये आपण कोणाला तरी पैसे दिले, बरोबर आहे की नाही, आणि तो व्यक्ती हे घे तुझे पैसे, आपल्याला वाईट वाटतं की नाही, अरे वा, ह्याला यार याची एवढं कठीण परिस्थिती, माझं अडचणीमध्ये मी ह्याला पैसे दिले आणि ह्याला काहीच घेणं देणे, आपला देऊन टाकले यांनी पैसे, झालं. हो प्रियांनो, मनुष्याला आवडत नाही, देवाला कसं काय आवडणार हो? आमच्याकडून पैसे घेतले का देवाने? आम्हाला काहीतरी आमची लायकी पात्रता म्हणून त्यांनी प्रार्थना ऐकली का? नाही, त्याची कृपा आम्हावर झाली म्हणून प्रार्थना ऐकली. परंतु आम्ही काय आहोत? आम्ही एहसान फरामोश हा शब्द आहे की ते काही केलं तरी आम्हाला काही नाही, करायलाच पाहिजे असं म्हणून आपण चालतो. आणि त्याच्यामुळे अनेकदा ह्या सारख्या गोष्टी घडतात, सारख्या गोष्टीमुळे येशू म्हणतो, अरे ह्यांना काहीच घेणं नाही, नुसतं पैसे द्या, आरोग्य द्या, घरात शांती आणा, घरातली दारू जाऊ द्या, घरातल्या अडचणी जाऊ द्या, हे सगळे प्रार्थना करतात, जातात निघून, परत विचारतच नाही मला. आणि मग परत प्रॉब्लेम आला, परत ते उभे राहतात, आमच्यासाठी प्रार्थना करा. कशी प्रार्थना ऐकली? मागचं काय? मागच्या वेळेस जे केलं त्याचं काहीच तुम्ही केलं नाही. जर तुम्ही करत नाही तर तुम्ही फसवे आहात, तुम्ही लबाड आहात, तुम्ही ढोंगी आहात. आणि अशा लोकांची कशी प्रार्थना ऐकली जाईल, कशी प्रार्थना ऐकली जाईल, याबद्दल आपल्याला गांभीर्याने विचार करा की आपण येशूला कसं फसवत आहोत. काय तुम्हाला आणि मला वाटत नाही का की आपण एवढे आशीर्वाद मिळून देखील वर्षानुवर्ष महिनोन साक्ष देत नाही. 31 तारखेला आपण सगळे साक्षीला वेळ देतो, त्यावेळेस अनेक जण येतात 31 तारखेला रात्री नवीन वर्षामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर पुष्कळ जण येतात. पण वर्षभर जेव्हा एकच रविवार सोडून बाकीचे सगळे रविवारी आपण पुढे बोलवतो, परंतु आपण येत नाही. तुम्ही साक्ष न देणारे म्हणून देव तुमच्यावर दया करणं सोडणार नाही, हे नवीन लक्षात ठेवा. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की ते आशीर्वादाच्या बद्दल येशू म्हणाल, ते 9 जण कुठे आहेत? एक जण जेव्हा साक्ष दिल नाही ते, तेव्हा येशू त्या 9 जणांच्याकडे बघतो. रिपीट करत, एक लक्षात ठेवा, जेव्हा एक जण इथे पुढे येऊन साक्ष देतो ना, येशू बाकीच्या 9 जणांच्याकडे बघतो की ह्यांच्या पण जीवनामध्ये मी कार्य केलं होतं ना, मागच्या गुरुवारी ह्यांच्यासाठी प्रार्थना केली, किंवा मागील दिवसामध्ये ह्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली होती, मी प्रार्थना स्वीकार केली, ह्यांना आरोग्य मिळालं, पण हे कुठे गेले? हे कुठे आहेत? हे मंदिरात तर बसलेले आहे, हे मंदिरात तर बसले, परंतु हे कुठे, कोणत्या दुनियामध्ये माहित नाही. आणि ह्यामुळे आपण येशूला नाराज करतो. येशू इथे निश्चित, तेव्हा येशूने त्याला म्हटले 10 ते 10 शुद्ध झाले, पण यापैकी 9 कुठे आहे? या परक्या वाचून देवाचा गौरव करायला आलेले असे कोणीही आढळले नाही का? येशू खूप आनंदाने बोलतोय काय? येशूला काय अपेक्षा होती? भले हा परका व्यक्ती आहे, हा नाही आला तरी परका व्यक्ती आहे, ह्याला काय माझं घेणं देणं नाही, ह्याला माहिती नाही मी कोण आहे, ठीक आहे, हा नाही आला तरी चालेल, परंतु हे माझे लोक आहे ना, अरे हे माझे लोक आहे, आणि यांनी तरी यावं, लाजे काजे तरी यावं की बाबा माझा येशू यहुदी, आम्ही जर बरे झालो, एवढा कठीण प्रॉब्लेम मधून सुटलो, तर निदान मी जावं. परंतु येशू त्यांच्याकडे बघतो, त्या परक्याकडून त्याला विश्वास होता काय? नाही. या परक्याच्या बद्दल ठीक आहे, या लोकांमध्ये तुलाही दिलं मी आरोग्य, चल, परंतु त्या 9 लोकांकडून अपेक्षा होती. परंतु मला सांगू द्या की खरोखर आज येशूने बोलावले बहुते, पण निवडलेले थोडकेच लोक आहे. अरुंद रस्त्या करून जाणारे थोडेच लोक आहे, पण रुंद रस्त्यावर जाणारे बहुत असे आहे. आज तुम्ही आणि मी कोणत्या रस्त्यावर जातो? अरुंद रस्ता हा संकट, समस्या, वादळ आणि तुफानातून जातो, आणि त्याच्यातून जे जातात ते देवाच्या स्वर्गीय राष्ट्रात प्रवेश करतात. प्रेज द लॉर्ड. त्यापैकी जर तुम्ही आहात तर धन्य आहात. परंतु आपण म्हणतो जाऊ दे, सगळे लोक इथे चाललं, मी पण या रस्त्याने जातो, आणि त्याच्यावर जाणारे बहुत आशा आहे. आणि येशू म्हणतो, अरे तुम्ही माझे लोक आहे, तुमचा रस्ता हा आहे, तुम्ही त्या रस्त्यावरून का जात आहे? आणि येशूला वाईट वाटतं, इथे देखील येशूला वाईट वाटलेलं आहे. आणि आपल्याला असं दिसतं की नुसता येशूने बरं केलं म्हणून साक्ष देणं नाही चालणार. आपण योबाप्रमाणे म्हणायला पाहिजे की ज्यांनी दिले त्यांनी नेले, धन्य त्याचे नाव. त्याच्या बायकोला तो काय म्हणतो? ये देवाकडून नुसतं सुखच घ्यावं, दुःख घेऊ नये का? तरी देखील त्याच्या मुखातून त्यांनी कोणताही विपरीत शब्द परमेश्वराच्या विरोधात काढला नाही. आम्ही अनेक जण हेच म्हणतात, आम्ही मंदिराला जातो, आम्ही चर्चला जातो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही दान देतो, आम्ही उपास करतो, आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम काय येशू बिशू नाही, सगळं झूट आहे सगळं, असं म्हणून अनेक जण येशूपासून दूर चालले जातात.
हो प्रियांनो, दुःख आणि संकटामध्ये येशू आमच्या जास्त जवळ असतो. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात ठेवा. हे समस्यामध्ये आहे म्हणून येशू 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 करत होते. जर ते बरे असते तर ते आतच असते तिकडे. ते आज बाहेर आहे म्हणून त्यांना येशूची गरज लागलेली. आज एक लक्षात ठेवा, तुमच्या समस्या, तुमचं दुःख, तुमचं क्लेश आणि समस्या, हे वादळ तुफान तुम्हाला येशूच्याकडे घेऊन आलेले. तर याचा अर्थ हा आहे की येशू जवळ आहे आणि येशूच तुम्हाला मुक्त करणार आहे. त्यामुळे तुम्ही येशूच्या जवळ येता. आणि यामुळे अनेकदा स्तोत्रकर्ता म्हणतो की माझी आठवडी आणि माझे लगाम अशा आवडण्यासाठी आहे म्हणून तुम्ही माझ्या जवळ येता. आणि यासाठी प्रियांनो, जे दुःखामध्ये देखील येशूला धन्यवाद देतात. नाही घडलं, नो प्रॉब्लेम. व्यक्ती गेला, नाही, मी येशू तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आणि अशा अवस्थेमध्ये पण येशूचा गौरव करतात. ते येशूचे आशीर्वादित लोक आहे. नुसतं मला हे पैसा मिळतोय, मला नोकरी मिळते, माझ्या घरात शांती आहे, माझ्या घरामध्ये बरकत आहे, माझ्या पैशाला सगळं बरकत मिळतंय, माझ्या रोगराग आहे, मगच मी येशूला म्हणतो. सगळेच लोक असे करतात. तुम्ही आणि मी वेगळे आहात. तुम्ही आणि मी वेगळे आहात. आणि ह्यामुळे आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. जसं संत पाऊल म्हणतो की मी माझ्या पायात रुतणाऱ्या काट्याबद्दल 3दा प्रार्थना केली, परंतु येशू म्हणतो तुझ्यावर माझी कृपा पुरेशी आहे. तो काटा कधी देखील त्याच्या जीवनातून निघून जाऊ शकला नाही. एवढा मोठा सेवक, ज्याच्या सावलीवरून पण लोक बरे होणारे होते, त्याच्या जीवनामध्ये स्वतःच्या प्रार्थनेच्या द्वारे आरोग्य मिळत नव्हतं. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की अनेक दुःख आणि क्लेश हे येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पेरून ठेवलेले आहे. आणि त्या दुःख आणि क्लेशामध्ये पण तुम्ही जर येशूच्या बरोबर चालतात तर तुम्ही धन्य आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सगळं काही मिळतंय म्हणूनच तुम्ही येशूच्या बरोबर चालतात. मग ह्याच्यात काय विशेष गोष्ट आहे? परके लोकांनी तसंच करतात. त्यांना मिळालं म्हणून धन्यवाद देतात. पण तुम्ही केव्हा धन्यवाद देतात? जेव्हा माझ्याकडे काही नसलं तरी मी येशूला धन्यवाद देणार. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यामुळे ही दोघांमध्ये मुळात मूलभूत अंतर आहे. आणि त्यामुळे येशू म्हणतात ते 9 लोक कुठे? त्या 9 लोकांना काही घेणं देणं नाही का? कारण की ते गेले. कुठे गेले? ते याजकाच्याकडे गेले. याजकाने काय सांगितलं असेल? चला, शुद्धी झालेलं आहे, चला 2 पक्षी आणा, त्याचं तुम्ही अर्पण करा, जा आपापल्या घरी. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना असंच वाटतं की बाबा चला प्रार्थना केली, आम्ही बरं झालं आमचं आजचं चर्च. हे चर्च नाही झालं. हे तुम्ही नुसते देवाकडे मागायसाठी आले, तेवढं मिळायला गेले घरी. त्याला काही आशीर्वाद नाही तुम्हाला. कारण की हे चर्च किंवा देव येशू नुसतं आरोग्य देण्यासाठी नव्हे, तर येशू आला होता तारण देण्यासाठी. आणि वचनाच्या द्वारेच तारण प्राप्त होतंय. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणतात अहो काय पाळक साहेब, काही नाही, आम्ही काय घरी जातो आणि व्हिडिओ बघतो, बायबल वाचतो, प्रार्थना करतो. मग चर्च कोणासाठी उघडलं? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे की चर्च आणि एवढे सारे बेंच कोणासाठी ठेवलेले आहेत? आणि हा प्रश्नाचं उत्तर तिथेच तुम्हाला लगेच कळेल की हे माझ्यासाठी आहे. कारण मी येत नाही. आणि हे जर येत नाही तर आपण स्वतःला फसवत आहात. आपण देवाला नाही, स्वतःला फसवत आहात. आणि आज जेव्हा आपल्याला दिसतं की तेव्हा तो येशूच्याकडे आलेला आहे आणि तो त्याच्या चरणी पडलेला आहे आणि त्यांनी त्याचे आभार मानले. 16 वचनामध्ये लिहिलेलं. हा तर शमरोनी होता. हा शमरोनी होता नाही, हा तर शमरोनी होता. म्हणजे ह्याच्याकडून काही गॅरंटी नव्हती, पण तो आला. पण ते येशूचे यहुदी लोक, जे दाविदाच्या घराण्यातले लोक, अब्राहमाची संतान, त्यांना गरज वाटली नाही. आणि ह्यामुळे आज येशू दुःखी, पापी लोकांपेक्षा आमच्यामुळे जास्त दुःखी आहे. कारण की त्यांना ते येशू कळालेलं नाही, त्यामुळे ते येशूला मानत नाही. पण तुम्हाला ते येशू कळालेलं नाही, तुम्हाला ते येशूची माहिती आहे ना, पण तुम्ही देखील वचनामध्ये चालत नाही. सत्य तुमच्यापर्यंत आलेलं आहे, परंतु सत्य कळून देखील तुम्ही सत्याला नाकारताय. तुम्ही मोठे दोषी आहात त्या लोकांपेक्षा. ही बाब अनेकदा लोक विसरतात. येशू वचनामध्ये लिहिलेले की येशूला असे लोक रोज वधस्तंभावर खिळतात. कोण लोक? पापी लोकांनी खेळत आहे. त्याचे लोक जे स्वतःला येशूला तारणारा म्हणतात आणि स्वतःला भक्त म्हणतात, त्यांनी येशूच्या नाकारामुळे रोज येशूला ते वधस्तंभावर खिळून यातना देतात.
आज देखील येशूला यातना झालेली आहे की 9 लोक ज्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे होतं ते लोक आले नाही, ते याजकाच्याकडे गेले आणि मग संसारामध्ये गुडूप झाले. खुशी झाली त्यांना, अरे येशूने बरं केलं. आता काय, आता मी जाईन माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मुलांमध्ये, माझ्या लेकरांमध्ये, माझ्या संसारामध्ये. गेले ते परत कुष्ठरोग झाला तर परत चलो हे येशू. येशू किती दिवस राहणार? 3.5 वर्षात येशू कसं राहिला ना हो. किती दिवस, कितीदा हीच बाप आपल्याला सारखं सारखं दिसते की आम्ही बरे झालो, आम्हाला सगळं काही मिळालं, आम्ही गेलो, परत मजा बिजा सगळी केली, परत काय आलं, परत चलो येशू के पास. हे मुलं बघतात, आपले लेकरं बघतात, हे ढोंगी माता पिता म्हणतात त्यांनाही वाटतं अरे काय, कधी कधी जायला पाहिजे, कधी कधी घरायला पाहिजे. काही नाही, कधी जेव्हा गरज राहील तेव्हा येशूकडे जायचं. बाकीच्या दिवशी बसा, प्रभू वचन घेतलं ना, बस रे बाळा घरी, तू काय गरज नाही, मी जात नाही, तोही जात नाही. हे असं म्हणून आपण जेव्हा आपलं जीवन, जी आपली धार्मिकता आणि येशूची आपल्या जीवनामध्ये प्राथमिकता काय हे जेव्हा दाखवतो ना, तेव्हा येशू रडतो. येशू रडला, यरुशलेमा संदेश त्यांचा घात करणारा यरुशलेमा. जशी कोंबडी आपल्या पिल्ल्यानं पंख्याखाली घेते, तशी माझी इच्छा होती. प्रेज द लॉर्ड. येशूची इच्छा नाही की तुम्ही बाहेर जावं आणि सर्व समस्याशी, आजार, विकार, समस्या, वादळ, तुफान याशी लढावं. येशूची इच्छा की तुम्ही त्याच्या पंखाच्या खाली, त्याच्या आश्रयाच्या दुर्गाच्या जवळ सुरक्षित राहावं. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला नाही, आम्हाला वाटत नाही, आम्ही म्हणतो आम्हाला मजा करू द्या, आम्हाला फिरू द्या, आम्हाला जगामध्ये फिरू द्या. मग सैतान आहेच ना, तुम्हाला आजार आहेच ना, शाप आहेच ना, पाप आहेच ना घेरायला. ते तर बाहेरच वाटलेले दाराशीच उभे असतात, परंतु आपल्याला त्याची काळजी नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज जेव्हा येशू तेव्हा येतो, तेव्हा इथे आपल्याला दिसतो की तो दुःखी होतो. आणि स्तोत्रकर्ता 51 जे आपण प्रभुवचनाच्या वेळेस वाचतो, देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. देव भग्न व अनुतप्त हृदय तुच्छ मानणार नाही. हा भग्न होता. प्रभूजी, मी याचकाकडे जाईन, तुझी पण आज्ञा मी पाळणार, परंतु पहिले मला येशू तू आरोग्य दिलं. प्रेज द लॉर्ड. तू मला बरं केलं. तुझ्या सानिध्यामध्ये मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. जरी मी तुझा यहुदीपैकी एक नाही, जरी मी तुझ्यापैकी एक नाही, तरी देखील मला कळालेलं आहे की जर येशूने मला बरं केलं, याचा अर्थ तो माझ्यावर प्रीती करतो म्हणून बरं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हाँ, तो मला घालवू पण शकला असता. चला लाइन में खड़े हो जाओ, कितने लोग यहूदी है? 9 लोग है, इधर आ जाओ. कौन है यहूदी नहीं है? चलो इधर बाजू हो जाओ. चलो यहूदी लोकांना आरोग्य, तुझा बाबा, तुझ्यासाठी मी आलो नाही. येशूने अनेकदा कनानी स्त्रीसाठी तसं केलेलं पण आहे की पहिले मी माझ्या लोकांना भाकर खाऊ घालल, मग इतरांच्या बद्दल विचार कर. पण तिसरी स्त्री काय म्हटले की चुरा जरी मिळाला तरी मला पुरेसा आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो शाबास, भल्या. खरोखर येशूला आनंद वाटला की माझ्या लोकांमध्ये देखील हे गुण मला आढळले नाही. यस, एवढा विश्वास तुझा दान काय की चुरा जरी ते मिळाला तरी पुरेसा आहे. आणि यामुळे आज आपल्याला असं दिसतं की येशूने त्याच्यावर प्रीती केलेली आहे आणि त्याचं अनुतप्त हृदय, स्तुती स्तवन बघून येशू आनंदित झालेला आहे. कारण की येशू तुम्हाला आणि मला नुसतं आरोग्य यासाठी देत नाही की तुम्ही परत एक वार जगामध्ये हरवून जावं. तुम्हाला पैसा, धन आणि तुमची प्रार्थना यासाठी करत नाही की मिळालं चला अभि खरं. तर येशू यासाठी देतो की ज्याने दिलेलं आहे त्याचं नाव तुला माहीत आहे का? माहीत आहे ना, तो मला येशूने दिलेला. मग येशूच्याकडे बरोबर का तू राहत नाही, का राहत नाही, हा प्रश्न येशूला पडतो. कारण की येशूचं म्हणणं आहे आज मी एवढं दिलं, तू विश्वासात राहील तर मी एवढं देणार आहे येणार दिवसात. प्रेज द लॉर्ड. हां, परत एक वार रिपीट करतो, आज तुला एवढं दिलेलं आहे, तू आणखीन विश्वासात राहिले तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढं देईल. एक उदाहरणामध्ये देखील देख, येशू ख्रिस्तांनी जेव्हा एकाला नेत्र दिले तर त्याने विचारलं तुला दिसतं का? ते म्हणे हा अंधुक अंधुक दिसतं. परत एक येशू ख्रिस्तांच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग त्याला स्पष्ट दिसायला लागलं. यस, कदाचित सुरुवातीला तुम्हाला एवढं दिले, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये जर तू सारखे येशूकडे आले, येशू आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवेल आणि तुम्हाला विपुल दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांना विपुल पाहिजे, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला आरोग्य म्हणजे सगळं काही नाहीये. आपल्याला विपुलतेने देणारा त्या सार्वकालिक जीवन देण्यासाठी येशू आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मेल्यानंतर कशाचे आजार आहे हो? कोण मेल्यानंतर कोणाला TB होतं की कॅन्सर होतं का? ते कबरेमध्ये एखादा झोपलेला व्यक्ती आहे त्याला काय सर्दी खोकला होईल का? बॉडी येते तर 150 दिवसानंतर हाडा सापळा राहतो, तिथे काय आहे?
त्याच्यानंतरचं काय? त्याच्यानंतरचं काय? आम्ही नुसतं पैसा, धन, आरोग्य या सगळ्या गोष्टीसाठी म्हणतो, आणि खड्ड्यात गेल्यानंतर काय? तिथे कोण तुम्हाला? तिथे संपलंच ना तुमचं. हो प्रियांनो, आम्हाला जर जीवन मिळालं तर तुम्हाला येशू म्हणतो मेला असला तरी जगेल, कारण की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि यासाठी प्रियांनो, येशूची ही इच्छा नाही की तुम्ही मरणाला घाबरावं, आजाराला घाबरावं. येशूची इच्छा ही आहे की तुम्ही पापाला घाबरावं. प्रेज द लॉर्ड. कारण की पाप आणि शापामुळे तुम्ही त्या आजारामध्ये पडतात ज्याला सार्वकालिक नरक असं म्हणतात. येशूची इच्छा आहे की मुक्ती नुसत्या पापापासूनच नव्हे तर शापापासून मिळून तुम्ही सार्वकालिक जीवनाकडे यावं, आणि हे देण्यासाठी येशू जगामध्ये आलेला आहे. परंतु आम्ही जे जगिक लोक आहोत ते जगिक आशीर्वादाची इच्छा बाळगतो. आणि त्यामुळे आज आपल्याला हे दिसून येत आहे की ह्या व्यक्तीच्या बद्दल पुढे म्हणतो तेव्हा येशून त्याने म्हटलं, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे. तो पाय सोडत नाही, तो पाय धरून रडतो, धन्यवाद देतो, स्तुती करतो. येशू, खरोखर आज मी रडत होतो, मी कणत होतो, परंतु माझे जवळचे लोक पण कधी मला विचारत नव्हते. मला उपाशी मरत होतो पण मला कोणी भाकर द्यायला आलं नाही. हो येशू, मी वेदनेमध्ये कणत होतो परंतु कोणी देखील औषध देखील लावायला मला आलं नाही. परंतु येशू, आज तुला धन्यवाद असो, तुम्हाला ओळखत नव्हता, तुम्ही परका होतो, तरी देखील येशू तुम्ही मला बरं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या लोकांपेक्षा पण तू महान आहे, माझ्या लोकांपेक्षा पण तू जास्त प्रीती करणार आहे. मी किती तुला धन्यवाद द्यावा. मला कळालेलं आहे, मला कळालेलं आहे जगामध्ये की आपलं कोणी नसतं. रक्ताचं नातं जगातले नातापेक्षा पण एक नातं मोठं आहे, आणि ते नातं मला सापडलेलं आहे, आणि ते नातं आहे जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या मुलांसाठी, आई वडिलांसाठी, भावांसाठी, बहिणींसाठी करतो, आणि मग शेवटी म्हणतो काय करून करून काय फायदा झाला नाही, बेईमान निघाले सगळे. अनेकांचं हेच मत आहे. का? कारण की ते मनुष्य आहे, ते मनुष्य आहे, ते मनुष्याच्याच वळणावर जाणार. परंतु देव हा कधी देखील फसवत नाही. मी हे म्हणत नाही की आई वडिलांची सेवा करू नका, कारण की जर आपण जे दिसणारे लोक त्यांची सेवा करत नाही तर न दिसणाऱ्यांची कशी सेवा करणार? हे देवाचंच वचन आहे. त्यांची तर सेवा करायचीच आहे, परंतु शेवटी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की सर्व समयी एकच जण काम येणार, आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. जर त्याला तुम्ही धरलं तर तुमच्या सर्व सेवा तुमच्या हातून घडणार, आणि त्याला जर तुम्ही त्यागलं तर मग सर्व दुःखातून तुम्ही जाणार आहे. आणि त्यामुळे येशू त्याला म्हणतो, जा, उठ, तुला बरे केले. मग पहिले बरा नाही झाला होता का? तो पहिले बरा झाला होता की नाही? झाला होता की नाही? झाला होता, तो शुद्ध झाला होता. आता बरे झाले. शुद्ध पहिले काय झाला होता? शुद्ध म्हणजे रोगांपासून मुक्त झाला. आता बरे झालेले आहे. आता बरे झाले म्हणजे काय झालेलं आहे? आता त्याला पापापासून शुद्धता प्राप्त झाली. म्हणजे त्याला काय प्राप्त झालं? तारण प्राप्त झालं. पहिले कशापासून मुक्ती मिळाली? आजारापासून. आता पापापासून मुक्ती. प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही अनेकदा समस्यापासून मुक्ती मिळवून निघून जातो, परंतु पापापासून मुक्ती मिळवण्यामध्ये इंटरेस्टेड नाही. परत एक रिपीट करतो, जे लोक मंदिराला येऊन प्रार्थना करून निघून जातात त्यांना आजारापासून, समस्यापासून मुक्ती मिळते, परंतु आणि तारण आणि पापापासून मुक्ती मिळण्यास त्यांना इंटरेस्ट नसतो. ते म्हणतात जाऊ दे, ते मिळू, हे मला पाहिजे. आणि त्यामुळे प्रियांनो, पूर्ण आशीर्वाद घेऊन ते निघून जातात. परिपूर्ण आशीर्वाद हे एकच व्यक्तीला प्राप्त झालं, 9 लोकांनी गमावलेलं आहे. किती लोकांनी गमावलेलं आहे? म्हणजे 90% लोक, 9 म्हणजे 10 पैकी 9 म्हणजे 90% लोकांनी तो आशीर्वाद गमावला. ह्या एकच व्यक्तीने पूर्ण आशीर्वाद मिळवलेला आहे. म्हणजे तो म्हणतो, येशू त्याला म्हणतो, तुझे बरे झालेले आहे. आणि त्यांनी हा आशीर्वाद मिळून नुसता संसार केला. तू संसार करणार नाही का? येशू ख्रिस्त म्हणत नाही आता तू माझ्या मागे नाही. येशू म्हणतो, जा, तू जा, तू लोकांना जाऊन सांग, संसार कर, सुखी राहा, कारण की तुला खरोखर आशीर्वाद मिळालेला आहे. तुलाच नाही, जग काय, तुझ्या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. या 9 लोकांना तो व्यक्ती मिळाला जो आजारी होता, तो परत सापडलेला. परंतु ह्या व्यक्तीला नुसता या घराला, ह्या शमरोनीच्या घराला नुसता तो एक प्रिय व्यक्ती लाभला नाही, त्या प्रिय व्यक्तीच्या बरोबर येशू देखील मिळाला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
आज तुम्हाला काय पाहिजे आहे ठरवा. आज तुम्हाला नुसता आजार मुक्ती पाहिजे तर येशू ते देईल आणि तुम्ही निघून जाल. मग येशू म्हणतो नुसतं आजार मुक्ती नव्हे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मला पण यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की तुमच्या घराला मला तारण द्यायचं आहे. आजारी तुम्ही इथे येणार, प्रार्थना करणार, आजारी घालून येशू तुम्हाला खाली पाठवून देणार. पूर्ण घर बरं झालं का? पूर्ण घराचं भलं झालं का? तुमचं भलं झालेलं आहे. मग येशूची इच्छा तुमचं नाही. येशूची इच्छा आहे की जे येशूच्याकडे येतात, जेव्हा ते जातात तेव्हा येशूला पण घेऊन जावं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जक्कया आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. आणि पुढे काय लिहिलंय? त्याच्या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. कारण की जो आनंद मला झालेला आहे, जी मुक्ती मला मिळाली आहे, माझ्या मुलाला पण मिळावा, माझ्या घरच्या लोकांना पण मिळावा, माझ्या सर्वांना मिळावा, ही आपली इच्छा नाही काय? आहे की नाही? येस. आपण म्हणतो नाही मला आजारच बरा पाहिजे, मला पैसेच मिळाले पाहिजे, माझ्या घराचं जाऊ दे. नाही नाही, आपण हा पैसा सगळ्या घरांना सुखी ठेवतो की नाही? आजारी झाल्यानंतर सगळ्या घराला आनंद वाटतो की नाही? तुम्ही बरे झाले तर सगळ्या घराला आनंद वाटेल ना? तुमच्या घरामध्ये पैसा आला तर सगळ्या घराला खुशी होईल की नाही? तुमच्या समस्या दूर झाल्या तर घरामध्ये शांती होईल की नाही? मग घराला जे येशू आला तर सर्वांचं सगळंच प्रॉब्लेम दूर होईल ना. प्रेज द लॉर्ड. आणि हेच तर येशूला द्यायचं. परंतु आपण थोडंसं येशूला घेतो, निघून जातो. आणि ह्यामुळे येशू म्हणतो ह्या परक्याने खऱ्या अर्थाने काय केलेलं आहे? आशीर्वाद साध्य केलेला आहे. आणि त्यामुळे रोमकरास पत्र 1 अध्याय 21 वचन वाचतो आणि संपवतो. सर्वांनी कृपया ते वाचावं. रोमकरास पत्र 1 अध्याय 21 वचन. आणि ह्यामध्ये काय लिहिलेलं आहे? संत पौल यस देवाला ओळखलं की हा येशू आहे. सगळ्यांनी काय म्हटलं होतं? गुरुजी. ओळखलं की नाही? बरं केलं की नाही? सगळ्यांना कळालं ना तो येशू देव आहे. येस. 10च्या 10 लोकांना कळालं. परंतु सर्वांना ओळखून देखील त्यांनी त्याचा गौरव केला नाही. पुढे त्याचे आभार मानायला गेले नाही. कुटुंब भला मैं भला मेरा कुटुंब भला, जाऊ दे येशू विशू भूल जाओ. पुढे शून्य. ते आपल्या कल्पनेने शून्यवत झाले. कारण की त्यांना ते पाहिजे होतं ते मिळालं, ते निघून गेले. आणि यस त्यामुळे ते आले प्रकाशाच्या जवळ. जगाचा प्रकाश येशू आहे, परंतु ते अंधकारातच परत निघून गेलेले. पुढे स्वतःला जगाने म्हटलं अरे वा किती लकी आहे रे, तुम्हाला येशू भेटला. आम्हाला सांगा ना कोणता येशू. परंतु ते मूर्ख ठरले. कारण की एकदा सगळं काही मिळालं, धन पैसा संपत्ती म्हणजे सगळं काही मिळालं असं म्हणून गेले. पण शहाणा कोण ठरला? शमरोनीने काय केलं? तो परत येशूकडे आला. आणि नुसतं येशूकडे आला नाही तर त्याने एक आणखीन आशीर्वाद मिळालेला की जा तुझे काय झाले? बरे झालेले आहे. आज येशूची इच्छा आहे की सर्वांचे बरे व्हावे. प्रेज द लॉर्ड. हवंय ना सगळ्यांना बरं व्हायला? नुसतं आरोग्य मिळून चालणार नाही. आणि बरं होण्यासाठी येशूने काय दिलेलं आपल्याला? पवित्र अभिवचन दिलेले, ज्याला पवित्र शास्त्र म्हणतो. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यामध्ये तुमचे सर्व आशीर्वाद लपलेले आहे. ते आशीर्वाद तुम्हाला शोधायचे आणि मिळवायचे. म्हणायचे येशू ह्याच्यामध्ये जे लिहिलेले आशीर्वाद कोणासाठी? ते माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला देणार नाही का? यस देणार आहे. कारण की येशू फसवणार नाही. येशू म्हणतो जे काही लिहिले तुझ्यासाठी, तू वाच आणि प्रार्थना कर, तुला ते मिळणार. प्रार्थना करो. प्रभू राय आम्ही तुला धन्यवाद देत आहोत कारण की आज परत एक वार येशू त्या 10 कुष्ठरोग्यांपैकी 9 तर आम्ही नाही ना, याचा आम्ही गांभीर्याने विचार केला. आज येशू राजा खरोखर तू सर्वांवर प्रीती करतो. जे कोणी तुझ्या जवळ येतात ते तुझे असो, परके असो, ख्रिस्ती असो, ख्रिस्तीतर असो, यहुदी असो, शमरोनी असो, कोणावाचा देखील तू भेद करत नाही माझ्या बाप्पा. कारण की कोणालाही तू दुःखात बघू शकत नाही. सर्व जगातले लोक तुझी निर्मिती आहे. तू जगामध्ये यासाठीच आलेला आहे की जग अंधकाराने भरलेला होता, ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशित व्हावा. आज पिते तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. कारण की आम्ही या जगामध्ये त्या लोकांपैकी तर नाही ना, याचा विचार करण्याची आज पित्या गरज आहे. आम्ही खरोखर पित्या पैशासाठी, धनासाठी, आरोग्यासाठी तुझ्याकडे अनेकदा रडलो आणि अनेकदा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. अनेकदा सेवकांनी आमच्यासाठी प्रार्थना केली, अनेक भावा बहिणीने आमच्यासाठी प्रार्थना केली आणि आमची प्रार्थना ख्रिस्ता तू ऐकून
आमचं कल्याण केलं, परंतु आम्ही परत एक वार येशू तुझ्या मंदिरात येऊन इतरांना तुझी साक्ष दिले नाही की धन्य असो त्या येशूला ज्याने माझी प्रार्थना ऐकलेली आहे. अनेकदा आम्ही संतांचं नाव, आम्ही भक्तांचं नाव, आम्ही ब्रदर आणि सिस्टरचं नाव घेतो, परंतु आम्ही येशू तुझं नाव घेत नाही. आणि येशू परत एक वार आम्ही मंदिरापासून निघून जातो आणि परत समस्या आली की परत येशूकडे किंवा सेवकांच्याकडे येतो. आज पित्या तू आम्हावर दया करणार नाही का? आज आम्हाला ही गोष्टीची जाणीव झाली की ते 9 लोकांनी येशू तुला दुःखी केलेलं आहे, कारण की ते कुठे गेलेले हा प्रश्न येशू विचारत आहे. आज आम्हाला पित्या अनेक आशीर्वाद मिळून देखील पित्या आम्ही नुसते जगिक आशीर्वाद, आरोग्य, शांती, पैशासाठी पवित्र परमेश्वर हपापलेले आहो आणि ते मिळालं म्हणजे सर्व काही येशू चांगला आहे असं म्हणतो, परंतु या गोष्टी मिळत नाही. तर परत एक बार आम्ही येशू तुझ्याकडे येतो किंवा येशू तुला नाकारतो. आज पित्या तू आम्हाला प्रीती 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 प्रीतीच करत आहे. आज जे दुःखी आहे, जे कष्टी आहे, ज्यांनी पित्या तुझं वचन वाचलेलं आहे, ज्यांना तू आज याच समय आरोग्य देते, याच वेळेस अश्रू पुसते, याच वेळेस समस्या दूर करते, याच वेळेस त्यांना पवित्र पित्या आनंद व शांती देते. प्रभू राया दया कर, प्रभू राया त्यांच्यावर दया कर. हो येशू, त्यांनी तुझा स्वीकार करावा अगर नस करावा, प्रभू तू त्यांची प्रीती करतो. परंतु जर पित्या तू मला बरं केलेलं आहे, तू मला आरोग्य दिलेलं आहे, जे 2000 वर्षापासून तू देत आहे, तर मी पित्या तुझ्या चरणी बसणार. हो येशू राजा, मी तुला धन्यवाद व तुझी स्तुती करणार, कारण की मला माहिती आहे की जगातलं आरोग्य हे कायमस्वरूपी नाही. हे शरीर आहे, नैसर्गिक आहे, ते परत जगातल्या जसं दिवस आणि रात्र आहे तसं सुख आणि दुःख येणार नाही जाणार. परंतु पित्या येशू तू म्हणतो की सार्वकालिक जीवन मीच आहे, मार्ग सत्य जीवन मीच आहे. मी तो मेंढपाळ आहे ज्याची वाणी ऐकतात आणि त्याचे मेंढर त्याच्या मागे येतात. आज माझी वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आज येशू आम्ही तुझी स्पष्ट वाणी ऐकलेली, आम्ही पवित्र परमेश्वर तुझ्या मंदिरात वचन ऐकण्यासाठी येणार आहोत. आम्ही तुझा धन्यवाद देण्यासाठी, तुझं वर्शिप स्तुती करण्यासाठी येणार, नुसतं प्रार्थना करून घेण्यासाठी येणार नाही. आणि येशू आम्ही निरंतर येणार, कारण की येशू आम्हाला आठवड्यातल्या 7 दिवसापैकी 7चे 7 दिवस येशू आम्हाला आशीर्वाद देतो. आणि आम्ही एक दिवस देखील येशू तुझ्या जवळ येण्यासाठी वेळ काढत नाही, किंवा आलो तरी नुसतं प्रार्थना करून घेण्यासाठी आतो. येशू क्षमा कर. हो पित्या, आम्ही एकटं येतो, परंतु तुझी इच्छा आहे की आमच्या घराण्याला आशीर्वाद मिळणार. आज पित्या तू आम्हाला तो आशीर्वाद देण्यासाठी उभा असताना प्रभू धन्यवाद असो, कारण की आम्ही त्या लबाड 9 यहुद्यांसारखं नव्हे, तर आम्ही त्या निश्चितच प्रार्थनाशील, नम्र आणि विश्वासू शमरोनीसारखं ठरावं, यासाठी की आम्हाला नुसतं पवित्र परमेश्वर शुद्धच नव्हे तर आमचं बरं काय आहे हे मिळूनच आम्हाला या जगातून जायचं आहे. कारण की पवित्र परमेश्वर रोगराई, आजार आम्ही किती घालवले आणि पैसा, धन, संपत्ती गमवलं, परंतु पित्या जर आम्ही मरण पावलं तर आम्ही कोणाकडे जाणार हे आम्हाला माहीत आहे. परंतु येशू राजा, आम्ही येशूमध्ये जगलो, कदाचित आम्हाला धन मिळणार नाही, कदाचित संपत्ती मिळणार नाही, कदाचित आमचे आजारपणही कायमस्वरूपी दूर होणार नाही, परंतु आम्हाला येशू लाभलेला आहे. आणि जर येशू माझ्या पक्षात आहे, तो माझ्या अनुकूल आहे, तो माझ्या विपरीत आणि माझ्या विरोधात कोण? व येशू आजार आणि विकार ते घाबरून पळणारच, सैतान व सैतानी सत्ता ठेचलीच जाणार आहे, कारण की माझ्या जीवनामध्ये येशू त्यांना दिसणार आहे. आणि तो दिसत असताना धन्यवाद देतो येशू, की जे धन्य लोक जे तुझ्या मागे चालतात आणि तुझ्या सहभागी ते टिकतात, ते पैशासाठी, धनासाठी नव्हे, तर येशू जे महान तारण, जे रक्ताचं मोल देऊन तू या जगाला बहाल केलेले, तर रक्ताचं मोल देणाऱ्या येशूच्या आगमन आणि त्याच्या बलिदानाचं महत्त्व समजतात. आणि त्यांना हे देखील माहिती आहे की जीवन नव्हे तर मला सार्वकालिक जीवन पाहिजे, आणि त्या जीवनासाठी ते झटतात. आणि येशू राजा, ते तू आनंदाने आम्हाला देतो. आज तू जे देत असताना प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वाद दे.